श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 34. शरभेश्वराचा वृत्तांत. आम्ही दोघांनी सतत थोडे दिवस प्रवास केला आणि एका गावात पोहोचलो. प्रवासात आम्ही श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत त्यांच्या अलौकिक लीलांचे स्मरण करीत चाललो होतो. मार्गात आमचे आदरातिथ्य सुद्धा होत होते. कधी बैलगाडी मिळाली, कधी घोडागाडी, तर काही वेळी पायीच चालावे लागले. असा आमचा प्रवास झाला. आमच्या प्रवासातील मार्गामध्ये श्रीपाद प्रभूंच्या भक्त मंडळींकडून आदरातिथ्य स्वीकारणे चालूच होते. ही सर्व परोक्ष रूपाने श्रीपाद प्रभूंची लीलाच होती. त्या गावात पोहोचताच एका ब्राह्मणाच्या घरातील सर्व सामान बाहेर फेकत असलेले दिसले. त्याची बायको आणि मुले घरातच होती. या ब्राह्मणाने एका ऋणदात्या म्हणजे सावकाराकडून थोडे पैसे घेतले होते. तो पैसे ते पैसे तो परत करू शकला नाही. एके दिवशी त्या सावकाराने त्या ब्राह्मणास मार्गातच अडवले आणि त्याच्या भोवती कोळशाने एक रिंगण करून त्या त्या रेघेच्या बाहेर जाऊ नये असे बजावले. किती दिवसात माझे पैसे परत करशील, ते तुझ्या यज्ञोपवीताची शपथ घेऊन सांग, असे तो सावकार रागाने म्हणाला. मी आपले पैसे 2 आठवड्यात परत करेन, असे ब्राह्मणाने आश्वासन दिले. परंतु 15 दिवसात तो धनाची व्यवस्था करू शकला नाही. त्यामुळे त्याचा शब्द पाळला गेला नाही. मुदत संपल्यावर धन न मिळाल्यामुळे तो सावकार ब्राह्मणाचे घर रस्त्यावर आणत होता. ब्राह्मण आणि त्याची मुले, पत्नी सगळेच उदास होऊन बघत होते. गावातील सगळे लोक तमाशासारखे बघत उभे होते. त्यांच्यापैकी कोणीही साहस करून त्या ब्राह्मणाला अजून थोड्या दिवसाची मुदत द्या असे म्हणाला नाही. श्रीपादांची भक्ती परीक्षा आणि भक्तांना तारणे. श्री धर्मगुप्तांना त्या ब्राह्मणाची अवस्था पाहून कीव आली. परंतु काही सहाय्य करावे तर हातात धन नाही. मी तर निर्धनच होतो. परंतु धैर्य करून म्हणालो, बाबा, या दुबळ्या ब्राह्मणावर दया करून अजून 2 महिन्याचा अवधी द्यावा. या अवधीत श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपा कटाक्षाने त्याचे कष्ट दूर होतील. थोडा शांत चित्ताने विचार करा. त्याचे कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझी आहे असे समजा. म्हणण्यास मी म्हणालो, पण मनात अत्यंत भीती होती. त्यावर तो सावकार म्हणाला, बरे, तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून मी याला 2 महिन्याचा आणखी अवधी देतो. माझे धन पूर्ण फिटेपर्यंत तुम्ही दोघांनी येथून कोठे जाऊ नये. समजा माझे धन ठरलेल्या अवधीत याने परत नाही केले तर त्याचे घर स्वाधीन करून घेईनच आणि मध्यस्थी केल्यामुळे तुम्हा दोघांना सुद्धा न्यायालयात नेईन. तेव्हा न्यायाधीश जी शिक्षा देईल त्यास तुम्ही दोघेही तितकेच पात्र ठराल. दिलेल्या अवधीमध्ये मला किंवा धर्मगुप्ताला त्या ब्राह्मणाची रक्कम फेडणे असंभवच वाटत होते. मागचा पुढचा विचार न करता, आपल्याला जमते किंवा नाही याचा विचार न करता अविवेकाने मी शब्द दिला. असे अविचाराने वागल्यामुळे माझा मलाच तिटकार आला. यात श्रीपादांना दोष देणे बरोबर नव्हते. माझ्या बरोबर बिचाऱ्या धर्मगुप्ताला संकटात टाकले. हे आणखीन एक पापच घडले. जिभेला नियंत्रण नसल्याने किती अनर्थ झाला याचे हे ज्वलंत उदाहरण होते. परंतु प्रभूंची लीला अपार आहे, तिला अंतच नाही. अशा परिस्थितीत प्रभूवरील भक्ती दृढ होते किंवा मानव भक्तिरहित होतो. धर्मगुप्त मात्र निश्चिंत होते. ते म्हणाले, शंकर भट्टा, घडलेल्या घटनेचा विचार करू नये. झालेल्या, होत असलेल्या आणि पुढे होणाऱ्या घटना म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य हे सारेच प्रभूंची लीला आहे. आपले ब्रह्मलिखित जे आहे तेच होणार. ते तर चुकणार नाहीच. ब्राह्मण पूर्ण निर्धन आणि दरिद्री झाला होता. तो आणि त्याच्या कुटुंबातील सगळेजण उपाशी राहू लागले होते. आम्ही त्यांच्याकडे पाहुणेच होतो, म्हणून आम्ही सुद्धा उपाशीच राहावे अशी दयनीय परिस्थिती होती. श्रीपादांच्या अनुग्रहाने राहण्यास जागा मिळाली. त्यांचे आम्ही आभार मानत होतो. भूक, तहान, थकवा आला असताना, तसेच देणेकरी आले असताना श्रीपाद श्रीवल्लभांचे नामच एकमेव तरणोपाय आहे असा दृढ विश्वास वाटत होता. आम्ही स्नानसंध्या करून श्रीपादांचे नामस्मरण करण्याचे योजले. त्या ब्राह्मणाच्या घरी देवाजवळ दिवा लावण्यास तेलवात सुद्धा नव्हते. आम्ही श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये असा जप मोठ्या सुरात म्हणत होतो. घरातील सारी मंडळी सुद्धा आमच्या बरोबर हा मंत्र उच्चारत होते. शेजार पाजारचे अबाल वृद्ध लोक जमा झाले आणि भक्तिभावाने नामस्मरण करू लागले. ब्राह्मणाच्या घरी एक शेतकरी आला आहे. ब्राह्मणाचे कर्ज फेडण्याची जबाबदारी त्याने घेतली आहे. तेवढ्या काळात सर्वत्र बातमी पसरली की मी कुठल्या तरी महापुरुषांचा शिष्य आहे आणि माझ्या दैवी शक्तीनेच ब्राह्मणाचे देणे देण्यासाठी सिद्ध झालो आहे असा त्यांचा समज झाला. मी फारच मोठा ज्योतिषी आहे असा साऱ्या गावात त्यांनी प्रचार केला. त्या गावात शेतकऱ्यांना पैजा लावण्याचा नाद होता.
त्या ब्राह्मणांचे ऋण हा फेडेल का नाही या प्रश्नावर शेतकरी पैजा लावित होते. मी जर ब्राह्मणाचे कर्ज न फेडले तर आम्हाला न्यायालयात जावे लागणार होते. माझ्याबरोबर धर्मगुप्त पण संकटात सापडले. माझ्या कोरड्या वाग्दानावर लोक पैज लावत होते. हा एक प्रकारचा जुगारच असल्यासारखा होता. त्याचे कारण म्हणजे माझा शब्दच होता. काय करावे ते काहीच कळत नव्हते आणि अशा परिस्थितीत आम्ही श्रीपादांच्या नामस्मरणाचाच आधार घेतला. माझी ती पण योग्यता नाही असे वाटले. मी एक मोठा ज्योतिषी आहे, दैवी शक्त संपन्न आहे असा प्रचार होतच होता. परंतु मी मात्र दिव्य क्षण लीला विहारी अशा श्रीपादांचे चरण कमलच मला या संकटातून तारतील या विश्वासाने बसलो होतो. सत्यम विधातू निजभृत्य भाषितम या नारद मुनींनी श्री महाविष्णूला सांगितलेल्या वाक्याचे स्मरण झाले. नारायणाचे भक्त ज्या शब्दांचा प्रयोग करतात त्या शब्दांना खरे करण्याची जबाबदारी नारायणांचीच असते. त्या ग्रामात शर्भेश्वर शास्त्री या नावाचा एक पंडित आणि फार मोठा मंत्रशास्त्रवेत्ता राहत होता. त्याच्यावर एका प्रेतात्म्याचा अनुग्रह होता. त्याच्या आधाराने तो भूत भविष्य वर्तमान अगदी अचूकपणे सांगत असे. पैज लावलेले शेतकरी शर्भेश्वराकडे आपल्या पैजेचे काय होईल याचा उलगडा करण्यास गेले. ब्राह्मण धन परत करू शकणार नाही असे त्या प्रेतात्म्याने सांगितले. यानंतर पैजांनी आणखीन जोर पकडला आणि 100 वराहांची पैज लागली. शर्भेश्वर शास्त्री मोठा की शंकरभट्ट मोठा याचा निर्णय करण्यासाठी पैज लावणारे फार उत्साहित होते. शेवटी आम्हाला जुन्या वाड्यात नेऊन न्यायालयात नेण्यास सिद्ध केले गेले. त्या ब्राह्मणाला आशेला लावून निराश केले. धर्मगुप्तांना सुद्धा माझ्याबरोबर संकटात ढकलले. श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलेचा गूढार्थ काय असेल मला काहीच समजेनासे झाले. माझे थोडेफार शिक्षण झाले होते, परंतु कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक शक्ती नव्हती. ज्योतिष्य विद्या तर येतच नव्हती. जप तप योगाभ्यास कठीण असे नियमनिष्ठा यांचे ज्ञान तर अजिबातच नव्हते. श्रीपादांच्या चरित्र लेखनाचा एका कुतूहलाने मी संकल्प केला, परंतु त्याला पाहिजे असलेली योग्यता माझ्याजवळ नव्हती. माझे यातून रक्षण करून माझा उद्धार करावा, अंतिम सर्व काही आपल्या इच्छेवर अवलंबून आहे अशी आर्त प्रार्थना मी श्रीपाद प्रभूंच्या चरणाजवळ केली. माझ्यात कधीही नसलेले धैर्य यावेळी अचानक आले. जे होणार असेल ते होणारच, परंतु श्रीपाद श्रीवल्लभ माझे यातून रक्षण करून मला तारतील असा दृढ विश्वास माझ्या मनात उत्पन्न झाला. शरभेश्वर शास्त्रींना एक बहीण होती. ती त्याच गावात राहत होती. तिला एके दिवशी पहाटेच्या वेळी एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात तिला भयंकर ताप आल्याचे, तिचा पती मरण पावला आणि तिला वैधव्य प्राप्त झाले असे दिसले. तिने आपल्या भावाला म्हणजे शरभेश्वर शास्त्रींना स्वप्नाचे फळ विचारले. शरभेश्वराने आपल्या उपस्थित प्रेतात्म्याला त्या स्वप्नाबद्दल विचारले. त्या प्रेतात्म्याने सांगितले, हिचा पती देशांतरी गेलेला असताना मध्येच मार्गावर चोरांनी त्याला घेरले आणि सगळे द्रव्य लुबाडून त्याला मारून टाकले. ते ऐकून ती मोठ्याने पतीच्या निधनाचा विलाप करू लागली. आपल्या दैवाला दोष देऊ लागली. तेवढ्यात काही लोक तिच्या घरी आले. तिला धीर देऊन सांगू लागले, आपल्याच गावात शंकर भट्ट या नावाचे महापंडित आले आहेत. त्यांना घटना घटिताचे ज्ञान आहे. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू त्यांचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांच्याकडून सत्य काय आहे ते जाणून घे असा सल्ला त्याने तिला दिला. तिने स्वतःच्या भावापेक्षा कोणी मोठा पंडित असल्याचे ऐकले नव्हते. शंकर भट्टाकडून आशीर्वाद घ्यावा अशी इच्छा तिच्या मनात उत्पन्न झाली. तिने आमच्या घरी येऊन, भाऊ माझ्या मांगल्याचे रक्षण करा अशी मोठ्या दीनवाणीने प्रार्थना केली. ती ऐकून माझ्या हृदयाचे पाणी पाणी झाले. श्रीपादांकडून पंचदेव पहाडामधील विवाह समारंभात शेतकऱ्याने प्राप्त केलेल्या मंत्राक्षता माझ्याजवळ थोड्या आहेत असे मला आठवले. माझ्यात एका दिव्य स्फूर्तीचा आविर्भाव झाला. या मंत्राक्षता साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांकडून मिळालेल्या असल्याने हिच्या मांगल्याची रक्षा 100% होईल असा दृढ विश्वास मला प्राप्त झाला. मी त्या बाईला बोलावून म्हटले, बाई या मंत्राक्षता तू घे आणि तुमच्या पूजेच्या ठिकाणी नेऊन सुरक्षित ठेव. तुझा पती थोड्याच दिवसात तुला भेटेल हेच सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. हे वर्तमान काही शेतकऱ्यांनी शरभेश्वर शास्त्रींना सांगितले. ते ऐकून त्याला आपल्या बहिणीचा फार राग आला. माझा पती सुखरूप घरी परत आल्यास मी त्या गरीब ब्राह्मणांचे देणे तर देईनच, शिवाय शंकर भट्टाला गुरु करून श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण आराधना करीन असा तिने संकल्प केला. 3 दिवस गेले. या 3 दिवसात शेतकऱ्यांनी आम्हाला शिधा वगैरे आणून दिला. या शेतकऱ्यांनीच माझ्यावर पैज लावली होती. मी विजयी झालो तर त्यांचा पण विजय होऊन पैजेचे पैसे सुद्धा त्यांना मिळणार होते.
3 दिवसानंतर चौथ्या दिवशी शरभेश्वर शास्त्रीच्या बहिणीचा नवरा देशाटन करून सुखरूप घरी आला. त्या ब्राह्मण स्त्रीच्या आनंदाला सीमाच नव्हती. त्या मंत्राक्षतांच्या बळानेच आज माझे सौभाग्य टिकले अशी तिची खात्री झाली. तिच्या पतीला चोरांनी मार्गात मारण्याचा प्रयत्न केलाच होता, परंतु एका यवन मल्लाने मध्ये पडून त्या चोरांना मारून त्या ब्राह्मणाचे रक्षण केले होते. आहा, श्रीपादांचा महिमा अगाध आहे, अमोघ आहे. शर्भेश्वर शास्त्रींचा अहंकार नष्ट झाला. माझे ज्योतिष्य खरे ठरल्यामुळे आम्ही राहत असलेल्या घरच्या मालकांचे ऋण शर्भेश्वर शास्त्रीने सारले आणि आम्ही दोघांनी त्यांच्या घरचे आदरातिथ्य स्वीकारावे अशी विनंती केली. त्याला आम्ही होकार दिला. शर्भेश्वर शास्त्री म्हणाले, बाबा, धूमावती देवी ही दशमहाविद्येतील एक आहे. तिचा मी उपासक आहे. ती फार उग्र देवता आहे, परंतु ती प्रसन्न झाली तर रोग शोक या सर्व गोष्टींचा नाश करते. हिचा कोप झाला तर सर्व सुखांचा सर्व कामनांचा ती नाश करते. या देवीला शरण गेल्यास सर्व विपत्तींचा नाश होऊन सर्व संपदांचा लाभ होतो. तिला राग आला तर उपास भांडणे दारिद्र्य वगैरे येतात. माझ्यावर त्या मातेचा अनुग्रह आहे. करणी केल्याने त्रस्त जनांचा उद्धार करण्यास या मातेची उपासना अनिवार्य असते. कल्याणास्तव मी थोडे दिवस विनामूल्य सेवा केली, परंतु थोड्या दिवसाने माझ्यात धनाशा निर्माण होऊन मी अधिक धन घेऊ लागलो. हे मातेला आवडले नाही. याच काळात माझा एका बलशाली प्रेतात्म्याशी संबंध प्रस्थापित झाला. त्याच्या साह्याने भूत भविष्य वर्तमान काळाचे कथन करण्याची शक्ती मला प्राप्त झाली. प्रेतात्म्याची उपासना करूच नाही. उपासना केलीच तर त्याच्या शक्तीमुळे मिळालेले धन प्रजासेवेसाठी गरिबांना निर्धनांना दान द्यावे. तसे केल्यास प्रेतात्मा नेहमी आपल्या स्वाधीन राहतो. असे न केल्यास तो प्रेतात्मा चुकीचे भविष्य सांगतो आणि त्याच्या साधकांचा अपमान होण्याची परिस्थिती निर्माण करून त्याला निर्धन करतो. एवढेच नव्हे तर जीवास सुद्धा धोका असतो. स्वार्थाने वागल्यास आपल्यातील पुण्य राशीचा क्षय होतो. मग तो प्रेतात्मा आपल्यासाठी कष्टांचे डोंगर रचतो. त्यातून बाहेर पडणे सोपे नसते. मी अविवेकाने धनार्जन केले आणि नेहमीच स्वार्थच पाहत होतो. त्यामुळेच त्या प्रेतात्म्याच्या चुकीचे भविष्य पथून मला संकटात टाकले आणि माझा अपमान पण झाला. आजपासून तुम्हीच माझे गुरु आहात. कृपा करून मला आपला शिष्य म्हणून स्वीकारावे ही नम्र विनंती. त्यावर मी म्हणालो, बाबा, या प्रपंचाचे या सृष्टीचे गुरुत्व श्रीपाद श्रीवल्लभांनाच आहे. त्यांच्याशिवाय दुसरे गुरु कोणीही नाही. मी अहंकाराने जर गुरुत्व पत्करले तर तुझ्या अपमानापेक्षा आणखीन दुसरे काही मला भोगावे लागेल. आम्ही कुरुगड्डीहून येते वेळी दशमहाविद्यांचे संक्षिप्त वर्णन श्रीपादांनी केले. बाकी उरलेले ते योग्य वेळी सांगणार आहेत. दशमहाविद्येमधील कालीबद्दल धूमावतीबद्दल त्यांनी आम्हाला सांगितलेच आहे. बाबा, मला तू गुरु करू नकोस. श्रीपादांना भक्तांना संकटात टाकणे आणि त्यातून सोडवणे म्हणजे एक चमत्कारासारखेच वाटते. सदा सर्वदा श्रीपादांचे नामस्मरण करणे हेच इह परलोक साधन आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 35. उग्र तारादेवीचे विवरण. तारादेवीच्या उपासकांच्या दुष्कर्मावर श्रीपादांची शिक्षा आणि कटाक्ष. शर्भेश्वर शास्त्रींची परवानगी घेऊन आम्ही पुढच्या प्रवासात सुरुवात केली. श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीतच आम्ही मार्ग आक्रमित होतो. थोड्या दूर गेल्यानंतर आम्हाला एक आश्रम दिसला. त्या आश्रमात एक सिद्ध महर्षी राहत होते. ते महर्षी पूर्णतः वैराग्यवंत असून त्यांनी कौपीन धारण केले होते. 2 शिष्य आश्रम द्वारात उभे होते. आम्हाला पाहताच त्यांनी आपण शंकर भट्ट आणि धर्मगुप्त आहात ना असा प्रश्न केला. हो, आम्हीच आहोत असे आम्ही सांगितले. त्यांनी आम्हाला आत नेले. तेथे तारादेवीची मूर्ती होती. ते सिद्ध महर्षी तारादेवीचे उपासक होते हे समजले. मध्यान्ह समय झाला होता. पूजा झाल्यानंतर भजनास प्रारंभ झाला आणि भजन झाल्यानंतर आम्हाला भोजन देण्यात आले. सिद्ध म्हणाले, तुम्ही येणार असल्याची पूर्वसूचना आम्हाला श्रीपादांनी अगोदरच दिली होती. श्री प्रभूंच्या आदेशानेच आपले आदरातिथ्य करण्यात आले. मी तारादेवीचा उपासक आहे. भक्तांना ही माता सदैव मोक्ष प्राप्ती देऊन त्यांना तारते, म्हणूनच या मातेला तारादेवी हे नाव पडले आणि तेच व्यवहारात पण आले. हिच्या कृपेने अकस्मात वाक्शक्ती प्रसाद रूपाने मिळते, त्यामुळे हिचे नील सरस्वती असे नाव पडले. ही माता भयंकर अशा विपत्तीतून भक्तांची रक्षा करते. पूर्वकाली हयग्रीव या नावाचे 3 जण होते. एक विष्णुमूर्तींचा अवतार हयग्रीव, 2 हयग्रीव महर्षी आणि 3 हयग्रीव राक्षस.
तारादेवीने हयग्रीव राक्षसाचा वध केल्यामुळे ती नील विग्रह रूपिणी या नावाने प्रसिद्ध झाली. या देवीच्या कृपेने अति सामान्य मानव सुद्धा बृहस्पती सारखा विद्वान होतो. भारतवर्षात तारादेवीची उपासना वशिष्ठ महर्षींनी सर्वात प्रथम केली. त्या कारणाने या मातेला वशिष्ठ आराधिता असे नाव पडले. मी तारादेवीचा उपासक आहे, परंतु मला तारा मातेचा दर्शन लाभ कधीही झाला नाही. मी मिथिला देशातील महिषी या ग्रामातील उग्र तारा सिद्धपीठाचे दर्शन घेतले. या स्थानात तारा, एक जरा आणि नील सरस्वती अशा त्रिमूर्ती एकाच ठिकाणी आहे. मध्यभागी उंच मूर्ती आणि आजूबाजूला त्यापेक्षा थोड्या लहान आकाराच्या मूर्ती, तेथेच वशिष्ठ महर्षींनी तारोपासना करून सिद्धी प्राप्त केल्या होत्या, असे त्या गावातील वयोवृद्ध लोकांनी सांगितले. मी उग्र तारादेवीचे दर्शन घेऊन बाहेर पडताच एका सुंदर आणि आकर्षक बालिकेचे रूप समोर पाहिले. त्या बालिकेच्या पैंजणांचा आवाज कर्णमधुर होता. ती बालिका छम छम करीत चालत असता तिच्या पैंजणांचा आवाज माझ्या हृदयात प्रतिध्वनित होत होता. त्या बालिकेने मला प्रश्न विचारला, बाबा, कोठे कोठे किती किती फिरशील? माझ्या दर्शनासाठीच या संपूर्ण लोकाची फेरी चालवली आहेस, हे खरे आहे ना? असे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मला क्षणभर ही तारादेवी का असे वाटले, परंतु दुसऱ्याच क्षणी ती कोणी वेगळी मुलगी असेल असे बोलत आहे असे वाटले. तारादेवी शिवावर प्रत्यलेढ मुद्रेने बसलेली कपाल असते. ती नीलवर्णी त्रिनेत्री असून तिच्या हातात कात्री, कपाल, कमळ आणि खड्ग असते. तिने व्याघ्र चर्म धारण केलेले असते आणि मुंडमाळा गळ्यात धारण करणारी ती देवी भोग मोक्ष प्रदान करणारी आहे. त्या मंगलमयी देवीचे खरे रूप असे आहे. मी आता पाहिलेले 12-13 वर्षाच्या सुंदर बालिकेचे मुग्धमोहक रूप आहे, त्यामुळे मी आश्चर्यजनक स्थितीतच होतो. काही बोलू शकलो नाही. तेवढ्यातच त्या बालिकेचे शरीर तेजोभरीत अत्यंत तेजस्वी होत होत एकदम तिने मुलाचा आकार घेतला. त्या बालकाचे नेत्र योग्यांच्या नेत्रासारखे अत्यंत दयाद्र आणि शांत होते. त्याचा रंग सुवर्णकांती समान होता. ते स्वरूप अत्यंत दिव्य आणि तेजोमय होते. त्या बालकाच्या दोन्ही पायात पैंजण होते. माझ्या पायातील हे पैंजण अत्यंत घट्ट झाले आहेत, ते तू काढू शकतोस का? बालकाने मला विचारले. मी त्याला होकार दिला आणि हळुवारपणे त्याच्या पायातील ते दिव्य पैंजण काढले. तेव्हा तो बालक म्हणाला, हे दोन्ही पैंजण तू तुझ्याजवळच ठेव. यांच्यात जीवशक्ती आहे. तू कोठे जावे, काय खावे, कोणाशी बोलावे या सर्व गोष्टींचा निर्णय हे पैंजणच घेतील. असे सांगून तो बालक अंतर्धान पावला. मी कालीघाट मध्ये कालिका मातेचे दर्शन करून दक्षिणेस गेलो. पुरी या महाक्षेत्राचे दर्शन घेतले. दक्षिणेतील सिंहाचल क्षेत्राचे दर्शन घेतले. माझ्या पूर्व सुकृतानेच पादगया क्षेत्र असलेल्या श्री पीठिकापुरात पोहोचलो. तेथे श्री कुकुटेश्वर स्वामींचे बिळात एक देवता सर्प होता. मी दत्ताचे दर्शन घेतल्यावर त्या सर्पाने सुद्धा मला दर्शन दिले. त्या सर्पाच्या दर्शनानेच माझ्यातील कुंडलिनी जागृत झाली. माझे शरीर माझ्या स्वाधीन नव्हते. मी वेड्यासारखा इकडे तिकडे फिरत तारामातेचा मोठ्या आवाजात नामघोष करत होतो. मी योगायोगानेच नरसिंह शर्मा या नावाच्या क्षत्रिय जमीनदाराच्या घरासमोर आलो. महिषी या ग्रामात पाहिलेले बालिकेचे रूप पुन्हा माझ्या डोळ्यासमोर दिसले, परंतु ती बालिका थोड्याच वेळात बालकाच्या रूपात रूपांतरित झाली. मला दर्शन दिलेला तोच तेजोमय दिव्य बालक माझ्या डोळ्यासमोरच होता. श्री वर्मांच्या घरी एक निराळाच टांगा होता. त्या दिव्य बालकाला त्या टांग्यात बसून आपल्या मातेच्या घरी जायचे होते. श्री वर्मांनी एका सेवकाची व्यवस्था केली. तो तेथे हजर झाला. त्या बालकाने त्या सेवकाला सुद्धा टांग्यात बसवले आणि मला त्या टांग्यास ओढण्यास सांगितले. मी नाही ओढत म्हणालो. तू जर नाही ओढलेस तर तुझे कातडे काढून त्याचे पादत्राण करून घालीन. मी तर सांभारच आहे. कातडे काढून चप्पल शिवणे ही माझी कुलवृत्तीच आहे. तुझ्यासारख्या जनावराचे कातडे म्हशीच्या किंवा गायीच्या कातड्यापेक्षा श्रेष्ठ असते, असे तो बालक म्हणाला. मी इच्छा नसताना ती गाडी ओढण्याचे स्वीकारले. त्या बालकाच्या हातात एक छडी होती. त्या गाडीला ओढण्यासाठी मला फार श्रम पडत होते. तो दिव्य बालक त्याच्या हातातील छडीने मला सारखे मारित होता. त्या दोघांचेच वजन 20 माणसांच्या बरोबरीचे होते. मोठ्या कष्टाने ती गाडी मी ओढत असता दुःखावर मीठ चोळल्याप्रमाणे तो बालक छडीने जोर जोरात मारला. माझ्या पाठीतून रक्तधारा वाहू लागल्या आणि दुःखाचा भार वाहतच मी ती गाडी त्या बालकाच्या माता गृहापर्यंत आणून कशी बशी पोहोचवली. त्या बालकाबरोबर आलेल्या सेवकाला माझी परिस्थिती सहन झाली नाही, परंतु तो बालक त्याच्या विनोदार्थ फार क्रूरतेने वागत होता.
त्या दुरात्म्यावर दया माया दाखवलीस तर तू पण शिक्षेस पात्र होशील, असे त्या बालकाने सेवकाला बजावून सांगितले. मला कमरेच्या वर काही वस्त्र नव्हते. रक्ताच्या धारा सारख्या वाहत होत्या. त्या बालकाने घरात जाऊन तिखट आणले आणि माझ्या अंगास लावले. माझ्या कमरेला मात्र महिषी ग्रामात मिळालेले पैंजण होते. तेवढ्यातच त्या दिव्य बालकाची पुण्यमूर्ती आजी राजमांबा बाहेर आली. तिचे दुसरे नाव पुण्यरूपिणी असे होते. तिथे दर्शन झाल्याबरोबर माझ्या शरीरातील आग शांत झाली. तिचे यजमान बापन्नार्युलू या नावाचे सुप्रसिद्ध सत्य ऋषीश्वर होते. ते म्हणाले, बाबा, तू कोणत्या गावाचा आहेस? कुठून आलास? थोडा वेळ विश्रांती घेऊन भोजन करून जावे. त्यांनी हिंदुस्थानी भाषेचा वापर केला. त्या सेवकाने श्रीपादांनी दिलेल्या कठीण वागणुकीचे वर्णन त्यांच्या आजी आणि आजोबांजवळ केले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजी, हा सेवक चक्क खोटे बोलतोय. या माणसाच्या अंगातून रक्त आलेच नाही. त्या घामाच्या धारा होत्या आणि मी त्याला तिखट लावलेच नाही. ती चंदनाची उटी होती. हवे असेल तर त्या सेवकाला पाहावयास सांगा. त्या सेवकाने पाहिले. श्रीपादांनी सांगितलेले तंतोतंत खरे झाले. तेवढ्यात बापन्नारी येऊन म्हणाले, श्रीपादा, तू सत्यव्रती आहेस. तिथे रक्ताच्या धारा म्हणलास की रक्ताच्या धारा दिसतील. चंदनाची उटी म्हणलीस की तीच दिसेल. तू जे म्हणशील तेथे तेच दिसते. म्हणजे तू साक्षात उग्र तारादेवीचे रूप आहेस असेच वाटते. उग्र तारादेवीच्या अनुग्रहाने वाकसिद्धी प्राप्त होते असे ऐकले होते, पण साक्षात समोरच पाहिले. उग्र तारादेवीप्रमाणे तू केवळ संकल्प मात्रानेच कोणत्याही वस्तूंचे स्वभाव धर्म बदलू शकतोस. तुझा लीला विनोद आता थांबवून त्या अभाग्यावर करुणा कटाक्ष कर. त्यामुळे श्रीपाद म्हणाले, आजोबा, आपण जास्तच बोललात. मी संकल्प करेन आणि तो संकल्प लगेच फलीभूत होईल असे म्हणालात. हे कुठपर्यंत खरे आहे का खोटे? निर्णय शास्त्रांच्या सहाय्यानेच घेता येईल. असो, हा आगंतुक एक सद्ब्राह्मण आहे. उग्र तारादेवीचा उपासक आहे, हे सगळे ठीकच आहे. पण याने संन्यास दीक्षा आपल्या गुरूंच्या अनुमतीने न घेता त्याला जसे योग्य वाटले त्याप्रमाणेच त्याने संन्यास घेतला. याच्या पित्याने अनेक कष्ट सहन करून याचे लालन पालन करून यास मोठे केले. याच्या मातेला गर्भावस्थेत फार कष्ट सहन करावे लागले. हा जन्मला तेव्हा याच्या मातेच्या अंगातून बरेच रक्त गेले. रक्ताळलेल्या घावावर मिरचीची पूड लावल्यास ते दुःख कसे असते, तसे दुःख त्या मातेने तेव्हा सहन केले होते. ते दोघेही आता या जगात नाहीत आणि पूर्व सुकृताने त्यांचा जन्म पिठिकापुरात झाला आहे. काशीत वास केल्याचे फळ. नरसिंह वर्मांच्या घरात असलेला सेवक दुसरा कोणी नसून या आगंतुकाचा पूर्वजन्मीचा पिताच आहे. त्याची पत्नी यांची पूर्वजन्मीची माता आहे. मृत्यू पावलेल्या मोठ्या लोकांना पिंड प्रदान योग्य विधीने न करणे हे एक पापच आहे. या आगंतुकाने संन्यास घेतला असल्याने माता पित्यांचे पिंड प्रदान केले नाही. याचे पापकर्म आणि याचे पुण्यकर्मानेच याला येथे म्हणजे पादगया क्षेत्री श्री पिठिकापुरात ओढून आणले. याने थोड्या दुःखानेच याच्या पापकर्माचे फळ अनुभवले. याच्या संपूर्ण दुर्योगांचा परिहार झाला. शिशु 9 महिने मातेच्या गर्भात असतो, तसेच काशी क्षेत्रात 9 महिने 9 दिवस आणि 9 घटिका राहिल्यास तो मनुष्य पितृशापातून मुक्त होतो. श्री पिठिकापुरम हे काशी क्षेत्रात समान आहे. या आगंतुकाने त्याच्या पूर्वजन्मीच्या माता पित्यांची सेवा केल्यास हा पितृदेवतांच्या शापातून मुक्त होईल. एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले. मी प्रभूंच्या आदेशानुसार माझ्या गतजन्मींच्या माता पित्यांची सेवा केली. त्यांचा आशीर्वाद मिळाला. त्यांच्याकडून मिळालेले पैंजण देवघरात सुरक्षित ठेवले. मला उग्र तारा देवीच्या अनुग्रहाने सिद्धी प्राप्त झाली. माझ्या तंत्रशक्तीच्या बळावर मी लोकांचे दुःख आजाराचा परिहार करू लागलो. आपण इकडे येण्यापूर्वी श्रीपाद वल्लभांनी मला दृष्टांत दिला. ते म्हणाले, शंकर भट्ट आणि धर्मगुप्त असे 2 यात्री या मार्गाने येथे येतील. त्यांचे योग्य आदरातिथ्य करून यांची येथे राहण्याची सोय सुद्धा करावी. तसेच माझे पैंजण त्यांना बक्षीस म्हणून द्यावे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 36. वेदांत शर्माचा वृत्तांत. मातंगीची उपासना. मी आणि धर्मगुप्त आम्ही दोघांनी श्रीपाद प्रभूंकडून बक्षीस रूपी मिळालेले पैंजण घेऊन प्रवासास सुरुवात केली. रात्रभर त्यांच्या पायातील पैंजणांचा मधुर आवाज आमच्या हृदयात प्रतिध्वनित होत होता. हृदयातील अनाहत चक्रात ओंकार अतिप्रयत्नानेच ऐकू येतो असे आम्ही ऐकले होते. गतरात्री मात्र ते प्रत्यक्षात अनुभवास आले होते. त्या पैंजणांचा मधुर आवाज अगदी राग तालयुक्त संगीतासारखा होता.
अनाहत चक्रापासून शक्ती इतर चक्रांकडे प्रसारित होत असते. त्या शक्तीचा प्रसार होत असताना शरीरातील सर्व नाड्यातून नूतन शक्तीचा प्रादुर्भाव होत असतो. आम्ही चाललो तितका वेळ पैंजणांचा आवाज येत नसे. आम्ही थांबलो की तो थांबत असे. त्या भागातील शेतात आम्हाला एक आश्रम असल्याचे दिसले. त्याच्या बाजूला छोटेसे खेडेगाव असल्यासारखे वाटले. गावाच्या सीमेजवळ दलित लोकांची वस्ती होती. त्या वस्तीजवळच हा आश्रम होता. आम्ही आश्रमाच्या जवळ पोहोचताच पैंजणांचा आवाज थांबला. कोणता तरी दिव्य असा अनुभव येणार आणि ही सुद्धा प्रभूंची एक दिव्य लीला मात्र असणार असे आम्हाला वाटले. एवढ्यातच त्या आश्रमातून सुमारे 60 वर्षांचे तेजस्वी असे महर्षी बाहेर आले. त्यानंतर अंदाजे 30 वर्ष वयाची योगिनी माता बाहेर आली. त्या दोघांनी आम्हाला अत्यंत आदराने आश्रमात नेले आणि जलपान झाल्यावर महर्षीने सांगण्यास सुरुवात केली. माझे नाव वेदांत शर्मा आहे. खरे पाहता मी पिठिकापूरवासी आहे. आता मी बंगाराया या नावाने ओळखला जात आहे. हिचे नाव बंगारम्मा आहे. मी जन्मतः ब्राह्मण आहे आणि ही जन्मतः नीच कुलीन आहे. आमच्या घरी मातंगी मातेचे पीठ आहे. दशमहाविद्येतील मातंगी माता एक आहे, तिचीच आम्ही येथे आराधना करतो. हे ऐकताच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. हा ब्राह्मण आणि ती स्त्री हीन कुलातील असे असताना या दोघांचे दाम्पत्य कसे धर्मसंमत झाले असेल असा मला प्रश्न पडला. आम्हाला फल, मूल आणि कंद भोजनार्थी दिले गेले. बंगारय्याने पुढे सांगण्यास सुरुवात केली. बाबांनो, वसिष्ठ महामुनींना अरुंधतीने लग्न करण्याची विनंती केली तेव्हा वसिष्ठ मुनींनी एक अट घातली. ते म्हणाले, मी काही केले तर तिने त्याचा विरोध करू नये. त्या गोष्टीला तिने होकार दिला. महर्षींनी तिला 7 वेळा दग्ध केले तरी पण ती काहीच म्हणाली नाही. त्यामुळेच तिला अरुंधती हे नाव मिळाले. त्यानंतर महर्षींनी तिला आपली धर्मपत्नी म्हणून स्वीकार केला. मी पिठिकापुरात असताना माझा 3 वेळा विवाह झाला. तिन्ही बायका कैलासवासी झाल्या. कोणाचाही संग लाभला नाही. असे कसे माझे खडतर कर्म, म्हणून मी अत्यंत दुःखी झालो. त्यावर श्रीपाद हास्य करून म्हणाले, आजोबा, मी तुमच्यासाठी अजून एक नवीन आजी पाहिली आहे. विवाह न करताच त्या धर्मपत्नी म्हणून आपण स्वीकार केल्यास तुम्हाला उत्तम जन्म प्रसाद रूपाने मिळेल. बापन्नार्युलू हे पिठिकापुरातील ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते. या संबंधात वेदपंडितांची बैठक परिषदेत करावी असे ब्राह्मण समाजाचे मत होते. धर्मकर्माच्या विषयी शास्त्रानुसार चर्चा करून निर्णय घ्यावा असे ठरले. दूर दूर प्रांतातील पंडितांना आमंत्रणे पाठवली होती. कोणाकोणाला बोलवावे हा कार्यभार माझ्यावर सोपवला गेला. श्रीपादांनी उपनयन संस्कार झाल्यावर इतर मुलांप्रमाणे वेदपठण केले नाही. आजोबांजवळ किंवा त्यांच्या वडिलांसमोर त्यांनी कधीही पाठांतर केले नाही आणि केलेले सांगितले नाही. परंतु कोणी परीक्षार्थ काही विचारल्यास श्रीपाद चटकन त्याचे उत्तर सांगत. बापन्नार यांचे सर्व वेदांत श्रीपादांना येत होते. एवढेच नव्हे तर वेदांत आणि त्यामधील रहस्यमय गूढार्थ तर श्रीपादांच्या हातचा मळ होता. एकंदरीत श्रीपाद विद्वान पंडितच होते. त्यांना सुद्धा परिषदेत बोलावण्याचा निर्णय मी घेतला. ब्राह्मणांचा उद्देश वेगळाच होता. अप्पलराजूंना आणि बापन्नार यांना कुळातून बहिष्कृत करावे असा निर्णय ब्राह्मण सभेने दिला. त्याची एक प्रत श्री शंकराचार्यांना पाठवली आणि त्यांची अनुमती मिळाल्यावर त्या दोन्ही कुटुंबियांना पिठिकापुरातून हाकलून द्यावे असे त्यांच्या मनात होते. श्रीपादांनी जेव्हा त्यांच्या मनातले मला सांगितले तेव्हा मी पण त्या ब्राह्मणांकडून झालो. कारण ब्राह्मण परिषदेचे अध्यक्षपद मिळवण्याची विचित्र इच्छा माझ्या मनात अंकुरित झाली होती. कुल मतभेदाची पर्वा न करता श्रीपाद स्वतंत्रपणे सगळ्यांच्याच घरी जात असत आणि सगळ्यांशी समान वर्तन करीत असत. पिठिकापुरात बंगारय्या आणि बंगारम्मा हे दाम्पत्य राहत होते. त्यांना श्रीपादांना भेटावयाची, त्यांच्याशी बोलावयाची उत्कट इच्छा होती. श्रीपादांनी मला कातड्याच्या पादुका हव्या आहेत अशी इच्छा प्रकट केली. तेव्हा त्यांचे वय 14 वर्षांचे होते. ब्राह्मणांनी लाकडी पादुका वापराव्यात, कातड्याच्या वापरू नयेत असे घरातील मोठ्यांनी सांगितले. हा विषय उडत उडत त्या चांभार दाम्पत्याच्या घरी पोहोचला. श्रीपादांना कातड्याच्या पादुका समर्पित करून जीवनाचे सार्थक करावे असा निश्चय त्या दाम्पत्याने केला. तितक्यात त्यांच्या घरात श्रीपाद श्रीवल्लभ प्रकट झाले. त्यांच्या दिव्य चरणांचे मोजमाप घेण्यात आले. बंगारम्मा म्हणाली, महाप्रभू, माझेच कातडे काढून त्यांची चप्पल शिवून द्यावी असे माझ्या मनात आहे. त्यावर श्रीपाद श्रीवल्लभांनी मंद हास्य केले आणि अंतर्धान पावले. आमच्या घरी एक चांगली गाय होती. तिला असाध्य रोग जडला आणि त्यातच ती मरण पावली.
त्या मरण पावलेल्या गायीचे कातडे काढून त्यास शुद्ध करून त्याच्या श्रीपाद प्रभूंना देण्यास चर्मपादुका तयार केल्या गेल्या. ठरल्याप्रमाणे वेद पंडितांची बैठक भरली. चर्चा सुरू झाली. चर्चेचा मुख्य विषय आदिशंकरांचा काशीमध्ये झालेला मंडन मिश्राबरोबरचा वादविवाद हा होता. वादविवाहात स्वतः उभय भारती देवीला सुद्धा जिंकले तर परीक्षा पूर्ण होईल असे भारती देवी म्हणाली. कामशास्त्र या विषयावर उभय भारतीने प्रश्न विचारला. त्या शास्त्रात आदिशंकरांचे ज्ञान शून्यच होते. त्यासाठी 6 महिन्यांचा अवधी त्यांनी मागितला. आपण धर्माविरुद्ध न जाता कामशास्त्राचे ज्ञान मिळवावे असा विचार शंकराचार्यांनी केला. त्याच वेळी राज्यातील महाराजाचा देहांत झाला. आदिशंकरांनी परकाया प्रवेश विद्येचा वापर केला आणि त्या राजाच्या शरीरात त्यांनी सूक्ष्म शरीराने प्रवेश केला. त्यांची भौतिक काया सांभाळून ठेवावी. काही अति महत्वाचे सांगावयाचे असेल तर राजप्रसादाजवळ येऊन सांकेतिक भाषेने मला सांगावे असा श्री शंकराचार्यांनी आपल्या शिष्यास आदेश दिला. महाराणीला आपल्या महाराजात काहीतरी बदल नवीनपण जाणवायला एखाद्या महापुरुषाच्या आत्म्याचा प्रवेश तिच्या पतीच्या शरीरात झालेला आहे असे तिने ओळखले. मरण पावलेल्या तिच्या पतीच्या शरीरात प्राणमय जगातील चैतन्यास आकर्षित करून राजा राणींच्या दाम्पत्य सुखाचा अनुभव तो दिव्यात्मा केवळ साक्ष भावानेच बघून ज्ञान मिळवत आहे असे सुद्धा त्या राणीला समजले. जोपर्यंत त्या दिव्यात्माचे वास्तव्य माझ्या पतीच्या शरीरात आहे तोपर्यंत त्यांचे प्राण त्यांच्या शरीरात राहतील हे तिने ओळखले. तिने आदेश दिला की नगरात दहन न केलेल्या मृत शरीर असल्यास त्या शरीराचे दहन करावे. शंकराचार्यांचे शरीर दहन करण्यास नेण्यात आले तेव्हा शिष्यगणांनी त्वरित राजप्रवेशात असलेल्या शंकरांना सांकेतिक भाषेत हा विषय सूचित करण्याचा प्रयत्न केला, परंतु उशीर झाला होता. अग्नीत जळालेले हात पाय श्री लक्ष्मी नरसिंहांच्या कृपा कटाक्षाने आदिशंकरांनी परत मिळवले. ब्राह्मण परिषदेत श्रीपादांचा अद्भुत संवाद. श्रीपादांनी परिषदेला प्रश्न केला. आत्मा हा एका शरीरातून एका वेळेस ते शरीर सोडल्यानंतरच दुसऱ्या शरीरात प्रवेश करू शकतो असे तुम्ही सांगता. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आत्मा एकाच वेळी 3-4 शरीरातून 3-4 जन्मांचे कर्मफळासहित अनुभव घेऊ शकतो का? हा फार जटिल विषय आहे. आजपर्यंत अशा रीतीचे झाल्याचे पुरावे नाहीत असे उत्तर परिषदेने दिले. श्रीपाद प्रभू परिषदेस उद्देशून म्हणाले, पूर्वी असे झाले आहे, परंतु तुम्हाला ते माहित नाही. शापामुळेच देवेंद्राला पंचपांडवांचा जन्म घ्यावा लागला आणि शची देवीच्या द्रौपदीच्या रूपाने जन्म घ्यावा लागला. तिला पांडवांची पत्नी व्हावी लागली. शची पुरंदरांनी भूमीवर जन्म घेतला तरी त्यांचे मूल तत्व स्वर्गात नक्कीच होते. द्रौपदीचे शय्यासुख केवळ अर्जुनालाच मिळाले. मंत्राग्न विषयावरती धर्मराजाबरोबर चर्चा करीत असे. भीमास मातेसारखे रुचकर भोजन करून देत असे. नकुलास ती लक्ष्मी स्वरूपिणी दिसे. सहदेवास भूत भविष्य वर्तमान काळाचे ज्ञान होते. त्यामुळे पुढे घडणाऱ्या घटना लवकर घडून क्षेत्रसंग्राम लवकर संपावा अशी इच्छा तो दर्शवित असे. त्यामुळे भूमातेपेक्षा ही जास्त सहनशील वृत्तीने ती त्यांच्या बरोबर वागत असे. देवता धर्म, मनुष्य धर्म आणि जंतू धर्म हे वेगवेगळे असतात. या सर्वांना एकत्रित मिसळू नये. त्यावर मी म्हणालो, पुराण काळात अशा अनेक आश्चर्याच्या गोष्टी घडल्या असतील, परंतु प्रस्तुत काळात तसे काही घडत नाही. श्रीपादांची तीक्ष्ण दृष्टी माझ्यावर पडली आणि ते म्हणाले, तुझ्या 3 स्त्रियाबरोबर विवाह झाला, त्या स्त्रिया मरण पावल्या. तिघींना 3 वेगवेगळे आत्मे होते का? नसेल तर एकच आत्मा होता का? पुरुषांनी 3 स्त्रियांशी विवाह करणे धर्मसम्मत आहे, पण एका स्त्रीने 3 पुरुषांशी विवाह करणे धर्मसम्मत आहे का? खरे पाहता आत्मा म्हणजे काय? दाम्पत्य धर्म म्हणजे काय? तेवढ्यात मी म्हणालो, पुरुष कितीही स्त्रियांबरोबर विवाह करू शकतो, पण स्त्रीला मात्र तो हक्क नाही. श्रीपाद प्रभू म्हणाले, हो, तू जगज्ञतापेक्षा मोठा आहेस का? मंदोदरी पातिव्रत्याच्या गुणासाठी प्रसिद्ध होती. ती वालीची पत्नी असताना तिचे शरीराणू वेगळे होते. रावणाची पत्नी असताना तिचे शरीराणू वेगळे होते. बिभीषणाची पत्नी असतानाचे शरीराणू वेगळे होते. आत्मा निर्विकार असल्याने कोणत्याही गुणांशी त्याचा संगम नसतो आणि म्हणूनच आत्मा नित्य निर्विकार, सत्ययुक्त, शुद्ध आणि अत्यंत पवित्र आहे. तमोगुणी रावणाबरोबर त्याला अनुसरूनच मंदोदरीने व्यवहार केला. बिभीषणाबरोबर असताना तिने सत्वगुण प्रदान करून जबाबदारी पार पाडली. मी निरुत्तर झालो, पण थोडा वेळ विचार करून म्हणालो, तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचा स्वीकार केला तर बहुपतित्व स्वीकारावे लागेल.
यावर श्रीपाद म्हणाले, हे कलियुग आहे. येथे कितीतरी निरनिराळ्या अवांतर जातींचा आविर्भाव होत असतो. पशु पक्षी, वृक्ष, कृमी कीटक मानव जन्मास येत असतात. त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार निरनिराळी नाती जुळत आहेत. धर्मविरुद्ध नाते जुळले असता अवांतर कुल निर्माण होते. कलियुगात अशा कुलांचा नाश होणारच. हे अवांतर कुल असुरी शक्तीमुळे निर्माण होते. त्यासाठीच असुर ध्वंस करावा लागतो. एकदा असुराचा ध्वंस झाला असता त्याला परत जन्म मिळत नाही. परंतु एका असुराच्या जागी 10 असुरांचा जन्म त्या स्थानात होऊ लागला आहे. धर्मबद्ध संबंधच कायमचे टिकून राहतात यासाठी सगळ्यांनी विविध विधीने कुलगोत्र वर्णाश्रम धर्माचे पालन करावे. दिव्यात्माचा आविर्भाव तुरळकपणे होत असतो. त्यांना आत्मा एकच असतो. त्या आत्म्याच्या पुरुष रूपात आविर्भाव झाल्यास स्त्री रूपात त्याच आत्म्याचा शक्तीचा आविर्भाव होतो. त्यांनाच दिव्य दंपत असे म्हणतात. असे दिव्यात्मे सृष्टीच्या आधीपासून ते अंतापर्यंत असतात. पराशक्ती आणि परब्रह्म हेच अद्वितीय स्वरूपात सायुज्य स्थितीत असतात. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, आता बघ, वेदांत शर्मा नावाचा तू ब्राह्मण होतास. बंगारा या नावाने चांभार कुलात जन्मला आहेस. हे सारे एकाच काळीच घडले. तुझीच स्त्री शक्ती तुझ्या 3 पत्नी रूपाने चांभाराची स्त्री बंगाराम्मा नावाने जन्मली. नुकतीच तुमच्या घरी मरण पावलेली गाय एकेकाळी तुझी पत्नीच होती. तुझ्या दिवंगत पत्नीचे चैतन्य आणि त्या गोमातेचे चैतन्य प्रस्तुत बंगाराम्मा या नावाच्या महान वनितेच्या चैतन्यात मिळून गेलेले आहे. चैतन्य हे जेथून येते तेथेच मूल चैतन्यात जाऊन मिळून जाणे हे निश्चितच. सृष्टींचे रहस्य अति गहन आहे. हे समजण्यास सप्त ऋषींची शक्ती सुद्धा अपुरी पडते. बंगार अम्माचे शरीर बंगार अय्यासाठीच नेमलेले आहे. त्यामुळे हे काही धर्मविरुद्ध नाही. तू तिच्या बरोबर संसार कर. तिच्याकडून तुला शरीर सौख्य मिळणार नाही. मी हा निर्णय धर्मस्थानात बसून केलेला आहे. प्रकृतीमध्ये आल्यास प्रकृतीचा धर्म मर्यादा यांचे पालन विधिवत करावेच लागते. आपल्या अंगावरचे कातडे काढून मला त्याची चप्पल शिवून देते असे बंगाराम्मा म्हणाली. मी त्याला होकार दिला. ती बंगाराम्मा जीवित असतानाच तिला नकळत तिने गायीचा जन्म घेतला. तिला माहित नसतानाच ती तुझ्या 3 बायकांच्या रूपात जन्मली. जेव्हा चैतन्य 3-4 शरीरात विभाजित झाले तेव्हा त्या प्रत्येक शरीरातील चैतन्याला मीच आहे असा भाव होतो. त्यातील एकत्व लक्षात येत नाही. कलौ पंच सहस्त्राणी जायते वर्णसंकरः असे सांगितले गेले आहे. याचा अर्थ असा की कुलसांकर्य सांगितलेले नाही, वर्णसांकर्यच सांगितले गेले आहे. कुलसांकर्य झाल्यास नीच जन्मास जावे लागते. वर्णसांकर्य झाले असता नूतन शक्तियुक्त अशा नवीन जाती उद्भवतात. त्याच्या परिणामतः नवीन मानव जातीस दैवत्व लाभते. या भूमीवर दैवत्व लाभलेल्या जाती उत्पन्न करावयाच्या आहेत. या ब्राह्मण परिषदेचा खरा उद्देश मला माहित आहे. माझ्या आजोबांना आणि वडिलांना कुलातून बहिष्कृत करण्याचे त्यांच्या मनात ठासून भरलेले आहे. म्हणूनच मी वेदांत शर्माला कुल बहिष्कृत करीत आहे. आजपासून तुझे नाव बंगारय्या असे व्यवहारात येईल. सगळीच परिषद बुचकळ्यात पडली. एक ज्योती स्वरूप सगळ्यांच्या देखतच माझ्यामध्ये विलीन झाले. तेव्हाच श्रीवल्लभ म्हणाले, तुमच्या डोळ्यासमोरच बंगारप्पाची आत्मज्योती वेदांत शर्मात विलीन झाली. हा ब्राह्मण आहे का चांडाळ आहे हा निर्णय तुमचा तुम्हीच करावा. आम्हाला कुलबहिष्कृत करून त्यासाठी शंकराचार्यांची सुद्धा अनुमती मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. शंकराचार्य मला काय करतील? तुमच्या डोळ्यासमोर मी आजोबांकडून किंवा आमच्या वडिलांकडून वेदाभ्यास न करताच मी वेद उच्चारण करू शकतो. एकाच वेळी अनेक ठिकाणी दर्शन देऊ शकतो. शंकराचार्य माझ्या समोर आले तरी मला कशाची भीती? त्यांना त्यांच्या नित्य आराधित शारदा चंद्रमौळीश्वर या रूपात दर्शन देऊन त्यांच्यावर अनुग्रहच करेन. तेव्हा तरी दुसरा कोणता मार्ग नसल्यामुळे माझा त्यांना देव म्हणून अंगीकार करावा लागेल. त्यांचा निर्णय तेव्हा तुमच्यासाठी दुःखप्रद होईल. क्षत्रिय परिषद, वैश्य परिषद तुमच्या निर्णयाला संमती देणार नाही. पौरोहित्य, कर्मकांड, दान, क्षिधा, दक्षिणा जर त्यांनी देण्याचे थांबवले तर लेकरा बाळांसह तुमची दीन अवस्थाच होईल. मजोबरोबर जर भांडण केलेत तर सर्व नाशाचे मूळ कारण व्हाल. मी चतुराश्रमाचे धर्मपालन करावे असं सांगत आहे. अष्टदश वर्णाच्या लोकांनी सुख संतोषाने नांदावे असे सांगत आहे. तुम्ही आपापल्या धर्मांच्या नियमांचे अचूक पालन करून धर्म संस्थापन करण्यात हातभार लावावा. तसे न केल्यास अनेक आपत्ती कोसळतील. मी तर शांतच राहणार, पण तुमचीच परिस्थिती कष्टप्रद होईल. प्रकृतीचे परिणाम देण्याचे 2 प्रकार असतात,
पहिला एकदम सुधार करणे आणि दुसरा म्हणजे सावकाश सुधार करणे. दुसऱ्या पद्धतीप्रमाणे वेळेचा अवधी पण दिला जाईल. तुम्ही जर आपल्यात सुधारणा केली नाही तर विनाशास आमंत्रित केल्यासारखेच होईल. मी विनाश करूनही धर्म स्थापन करेन. एवढे बोलून श्रीपाद प्रभूंनी मौन धारण केले. बंगारप्पा पुढे म्हणाले, मला कुठेच आधार नव्हता. त्या स्थितीत मी बंगारम्माला घेऊन गावोगाव फिरत येथे पोहोचलो. आमच्या ह्या आश्रमात मातंगी देवीची प्रतिष्ठा करून जीवन कठीण आहे. श्रीपाद श्रीवल्लभ या मार्गाने जाताना आमच्या या आश्रमात आले. आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले, तुझ्या शरीरपातानंतर तू परत ऋणानुबंधनाने ब्राह्मण कुलात जन्म घेशील आणि बंगारम्मा शूद्र जातीत जन्मले. तेव्हा तुम्ही दोघे पती पत्नी व्हाल. तुम्हाला संतान पण होईल. त्या संतानास कुरुगड्डीत माझी सेवा करण्याची संधी लावेल. सुखी भव. बाबा, हाच आमचा वृत्तांत आहे. आपण या प्रांतात याल, तुमच्याजवळ त्यांचे पैंजण आहेत. ते पैंजण घेऊन तुम्हाला चर्मपादुका द्याव्यात असा मला त्यांचा आदेश आहे. आम्ही मातंग मुनींची कन्या मातंगी देवीचे आराधक आहोत. या आईची आराधना केल्यास दाम्पत्य सौख्य चांगले लाभते. हिला राजमातंगी, कर्णमातंगी वगैरे नावाने संबोधतात. एकदा श्रीपाद श्रीवल्लभांनी भौतिक स्वरूपात या आश्रमात दर्शन दिले. त्यावेळी बंगारम्मा दूध गरम करीत होती. ज्या गोमातेच्या कातड्यांनी या पादुका बनवल्या ती गोमाता सुद्धा मान हलवीत समोरून गेल्याने तिला दर्शन झाले. श्रीपादांनी आमच्याकडून दूध स्वीकारले. आम्ही पूजलेली मातंग देवीची मूर्ती तिच्या नावाने स्थापिलेल्या संस्थानातील औदुंबर वृक्षाच्या खाली अनेक गजापर्यंत खोलवर जाईल आणि तेथे अनेक सिद्ध पुरुषांकडून तिची सेवा होईल. ते बंगारम्माला बोलावून म्हणाले, बाई, तुझा पती खूप अनुकूल आहे. पुढच्या जन्मी याच्याकडून तुला सर्व सुख लाभेल. तुझ्यासाठी सोन्याची बिंदी तयार करून ठेवली आहे. तसेच अत्यंत शुभप्रत असे मंगळसूत्र पण तयार केलेले आहे. हे दोन्ही हिरण्य लोकात व्यवस्थितपणे ठेवले आहेत. उत्तर जन्मात मी स्वतःच तुमच्यावर कृपा करून स्वहस्ताने तुमचा विवाह करवीन. एवढे बोलून श्रीपाद प्रभू अंतर्धान झाले. बाबांनो, आमची गाथा ऐकलीत. नेहमी सिद्धमंगल स्तोत्राचे पठण करीत राहावे. तुम्हाला महापुरुषांचा अनुग्रह नक्की प्राप्त होईल. सिद्ध, महासिद्ध, महायोगी हे श्रीपादांचे करचरणावयासारखेच आहे. त्यांच्याकडूनच श्रीपाद प्रभू आपल्या संकल्पांची पूर्ती करतात. एकदा त्यांनी राजमाता मातंगी देवीच्या रूपात दर्शन देऊन आम्हास अनुग्रहित केले. समस्त सृष्टी तसेच सृष्टीचे रहस्य हे सगळे त्यांच्याच हातात असते. तुम्ही सदा सर्वदा त्यांचे स्मरण करा, ध्यान करा, अर्चन करा. सर्व सिद्ध तेच आहेत. मातेप्रमाणे ते तुमची रक्षा करतील. कोट्यावधी आईच्या प्रेमापेक्षा श्रीपादांचे आपल्या भक्तावरील प्रेम कितीतरी उच्च कोटीचे असते. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अशा प्रकारे आजचे हे तिन्ही अध्याय या ठिकाणी संपन्न झाले. हा जो आता शेवटचा 36वा अध्याय वाचला, याचं सार आपण उद्याच्या दिवशी बघणार आहोत. पण खूप महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. आज आपण 31, 32, 33 आणि आजचे 34, 35 अशा अध्यायांचा सार बघणार आहोत. काल एका सेवेकरांचा मेसेज आला होता आपला अध्याय संपल्यानंतर, की जर आपल्याला जे हवंय ते जर मिळालं नाही तर काय करायचं. की आता श्रीपाद चरित्र आपण बघितलं, ऐकलं, त्यानंतर आपल्याला एवढं नक्की कळलंय की आपल्याला जे हवंय ते मिळू शकतं. महाराजांची कृपा कशी संपादन करायची हेही आपल्याला कळलंय. पण असं बऱ्याचदा आयुष्यामध्ये घडतं की आपल्याला जे हवं आहे ते त्या वेळेला मिळत नाही आणि मग आपण दुःखी होतो, वेदना होतात, अशा बऱ्याचशा काही गोष्टी होतात. अशा वेळेला काय करायचं असा त्यांनी प्रश्न विचारलाय. तर नक्कीच याचाही आज आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर आणखीन एक असा प्रश्न आला होता की इडा नाडी आणि पिंगला नाडी जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी, तर ही बॅलन्स कशी करायची किंवा ह्याचं अस्तित्व काय आहे. तर हा पुन्हा एकदा गहन विषय आहे, पण प्रयत्न करू की आपण त्याच्यावरती कमी वेळात माहिती सांगण्याचं. पण आजचे पहिले अध्याय संपल्यानंतर आपण या गोष्टींवरती जाणार आहोत. अध्याय क्रमांक 31 यामध्ये महाराजांनी ज्या दशमहाविद्या आहेत, जे परमपूज्य गुरुमावली दरवेळेला आपल्याला सांगतात की ह्या महाविद्या ज्या आहेत या अतिशय प्रखर, तेजस्वी आणि शीघ्र प्रसन्न होणाऱ्या आहेत. त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या गुरुपीठामध्ये या दशमहाविद्या या यंत्र स्वरूपात स्थापन केलेल्या आहेत. पैकी आपण धुमावती जी माता आहे तिची
धुमावती माला मंत्र, धुमावती मंत्र, आता कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला धुमावती मंत्र जपायला सांगितलेला आहे. ती त्या दशमहाविद्यांपैकीच एक आहे. आणि ह्या 10 महाविद्यांचं वर्णन जे आहे, या 10 देवींचं वर्णन जे आहे, ते श्रीपाद स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे. श्रीपादांच्या सत्संगात श्री प्रभूंचे प्रसाद रूपी दर्शन, नित्य नूतन योगानुभव आणि अनेक दिव्य रहस्यांचा उघडा होत असे. आपण जेव्हापासून हे श्रीपाद चरित्र ऐकतोय, तर अनेक अशा गोष्टी आपल्याला जाणवल्या असतील, अनुभवल्या असतील, की आजपर्यंत असं कधी ऐकलं नव्हतं. हे खूपच वेगळं आहे, खूप काहीतरी अलभ्य आहे. तर ह्या श्रीपाद चरित्राच्या किंवा श्रीपाद श्री वल्लभांच्या सानिध्यानं हे सगळं आपल्याला प्राप्त होतं, असं शंकर भट्ट त्या ठिकाणी म्हणतात. त्यानंतर अगस्ती मुनी आणि लोपामुद्रा यांचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. तर ही लोपामुद्रा जी आहे ती अत्यंत हुशार, ज्ञानी, विदुषी अशा त्या होत्या. तर ह्या लोपामुद्राचा उल्लेख या ठिकाणी आला आहे, की आपल्या आयुष्यामध्ये पती पत्नी हे एकमेकांचे गुरु सुद्धा होऊ शकतात. म्हणजे ज्यावेळेला पती हाच परमेश्वर असं म्हटलं जातं, त्यावेळेला एक विशिष्ट कालावधीनंतर पत्नी ही सुद्धा देवी समान होते आणि बायकोला सुद्धा नवऱ्याने नमस्कार करायचा असतो, हे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर हे अगस्त्य ऋषी जे आहेत, हे प्रचंड ज्ञानी, म्हणजे ताम्रपट्टी जे आपल्याला माहितीये की ते ताडी ताम्रपट्टी जी असते, की जे आजकाल आता केळीच्या पानावर आहेत, पण पूर्वीच्या वेळेला ते तांब्याच्या पट्टीवरती आपलं पूर्ण भविष्य, या संपूर्ण सृष्टीमध्ये जो जो जन्माला आलेला आहे, जो मागे जन्माला येऊन गेलाय आणि भविष्यात पुढे जो जन्माला येणार आहे, या सगळ्यांचं भविष्य त्या ताम्रपट्टीमध्ये या अगस्त्य ऋषींनी लिहून ठेवलेलं आहे. अनेकदा श्रीपाद चरित्रातही भविष्य पुराणाचा उल्लेख आला. या भविष्य पुराणामध्ये पुढे काय काय होणार आहे हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. आपण जे मल्हारी सप्तशती वाचतो, ही मल्हारी सप्तशती म्हणजे त्या भविष्य पुराणातला एक भाग आहे, की हे पुढे घडणार आहे, कसं घडणार आहे, सगळं त्या भविष्य पुराणात लिहिलेलं आहे. आणि ह्या भविष्य पुराणाचे आद्य जे आहेत किंवा ज्यांनी तो ग्रंथ निर्माण केला ते म्हणजे अगस्ती महामुनी. आपण गुरुचरित्रात ज्यांची गोष्ट वाचतो, विंध्य पर्वताला अहंकार होतो आणि हा अहंकाराचा नाश करण्यासाठी, त्याची उंची कमी करण्यासाठी भगवंत अगस्त्य ऋषींना पाठवतात, कारण अगस्तींचा तो विंध्य हा जो आहे तो शिष्य असतो. असं अगस्त्य मुनी हे महाज्ञानी, प्रचंड अधिकारी असे ऋषी होते. तर त्यांना ते ज्ञान झालं. त्यांना जे जे काही समजलं, त्यांनी जेवढं आयुष्यभरात ते ज्ञान कमवलं, ते सगळं त्यांच्या बायकोला म्हणजे लोपामुद्राला सांगितलं. बघा आता हा रोल कसा आहे, की नवऱ्याने त्यांना जेवढं ज्ञान कमवलंय ते सगळं बायकोला सांगितलं. मग बायकोने नुसतंच ऐकलं का? तर नाही. लोपामुद्रांनी या विद्येचा सखोल अभ्यास करून त्याचा गूढार्थ अगस्त्य ऋषींना सांगितला. म्हणजे त्या लोपामुद्रांनी हे जे अगस्त्य ऋषींनी ज्ञान त्यांना दिलं, सगळं त्यांनी जे आयुष्यभर कमवलंय हे सगळं ज्ञान त्या लोपामुद्रांना सांगितलं. लोपामुद्रांनी आणखीन त्याच्यामध्ये स्टडी केला, आणखीन अभ्यास केला आणि त्यातला आणखीन जो गूढ अर्थ आहे तो शोधला आणि तो गूढ अर्थ अगस्त्य ऋषींना सांगितला, जो अगस्त्य ऋषींना सुद्धा माहित नव्हता. आणि अशा प्रकारे हे दोघही, म्हणजे ते पती पत्नी जे आहेत, हे एकमेकांचे गुरु झाले. असं पतिपत्नीत्व जे आहे किंवा असं दाम्पत्य जीवन हे किती महत्भाग्याचं आहे, की दोघही एकाच प्रवासावरती निघालेत, एकाच वाटेवरून चाललेत आणि दोघही तितकेच तुल्यबळ आहेत. ही अतिशय दुर्मिळ असलेली घटना आहे, जे की आत्ताच्या आपण अध्याय 36व्याही अध्यायामध्ये बघितलं, की असे ज्या गोष्टी आहेत ह्या सृष्टीच्या निर्मितीपासून विशिष्ट कारणाने भगवान शिव आणि पार्वती हेच त्या रूपाने त्या ठिकाणी अवतरित झालेले असतात. असं हे अगस्त्य ऋषी आणि लोपामुद्रांचं दाम्पत्य जीवन होतं. पण ते घडलं कसं? तर विदर्भ देशामध्ये जो राजा होता, ह्या राजाला बरेच वर्ष संतान प्राप्ती नव्हती आणि म्हणून अगस्त्य ऋषींच्या सांगण्यावरून त्यांनी यज्ञयाग केले आणि त्या अगस्त्य ऋषींच्या ज्ञानामुळे त्यांना कन्यारत्न प्राप्त झाला. आता ही कन्यारत्न म्हणजे लोपामुद्रा. तर ही कन्यारत्न ज्या वेळेला वयात आली, म्हणजे साधारण वय वर्ष 9-10 वर्षाची झाल्यानंतर अगस्त्य मुनींनी त्या मुलीसाठी राजाला मागणी घातली. म्हणजे ज्यांच्या तपोबलाने ती मुलगी जन्माला आली आहे, त्याच मुलीला त्यांनी लग्नासाठी मागणी घातली. आता राजा म्हणला, की "अरे, तुम्ही तर एवढे वयोवृद्ध आहात, तुम्ही सगळे ज्ञानी आहात, तुमचं सामर्थ्य आहे, सगळं मान्य आहे. पण तुमचं वय आणि माझ्या मुलीचं वय शेवटी एक बाप आहे." त्यामुळे त्यांनी हा विचार केला, की माझी मुलगी एवढी कोवळी आहे, तुम्ही एवढे वयोवृद्ध, कसं काय बरं तुमचं लग्न लावून द्यायचं?
पण हे आता अगस्ती मुनींना कसं सांगणार किंवा त्यांचा अधिकार पाहता म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीला विचारलं, त्या 9 वर्षाच्या छोट्याशा बालिकेला विचारलं, की तुझी काय इच्छा आहे? हा लग्नाबद्दल तुझं मत काय? हा अ, अधिकार किती पूर्वीपासून आपल्याकडे आपल्याला असं वाटतं, की भारतामध्ये कायम स्त्रीवरती बंधनं लादली गेली किंवा तिला सतत जे पुरुष सांगेल तेच ऐकायचं, असं काहीतरी होतं. आपली संस्कृती अशी नाही आणि म्हणून लोपामुद्रा एवढ्या मोठ्या विदुषी होऊ शकल्या. तर एवढ्या कोवळ्या वयात सुद्धा राजा असलेल्या व्यक्तीने म्हणजे तिच्या बापाने त्या मुलीला विचारलं, की "तुझी इच्छा काय आहे?" ह्यांनी अशी मागणी घातली आहे. त्यावेळेला लोपामुद्राने इतक्या ठामपणे उत्तर दिलंय. कारण ज्यावेळेला आत्म्याचं दुसऱ्या आत्म्याशी कनेक्शन होतं, त्यावेळेला त्या आत्म्याला या गोष्टीची जाणीव असते आणि ती लोपामुद्रा एवढ्याच ठामपणे म्हणते, की "पिताश्री, मी अगस्ती मुनींसाठीच जन्मले आहे. मी त्यांच्याशीच विवाह करणार." आणि अशा प्रकारे तो आता मुलीची संमती आहे म्हटल्यानंतर राजाने तो लग्न लावून दिलं. लग्न लागल्यानंतर ती लोपामुद्रा आहे, तिने सगळ्या कंडिशन ज्या होत्या त्या सगळ्या मागे सोडल्या आणि अगस्ती मुनींसारखं ऋषितुल्य जीवन तिने जगायला सुरुवात केली. काही काळानंतर अगस्त्य ऋषींनी अशी तिच्याकडे कामना केली, की मला शरीर सुखाची इच्छा आहे आणि शास्त्रसंबंध जो संबंध आहे, संघ आहे, तो करण्याची इच्छा आहे. त्यावेळेला तिने काय सांगितलं बघा, ही फक्त शारीरिक क्रिया नाही. ज्यावेळेला आत्म्याचं आत्म्याशी मिलन होतं, त्यावेळेला काय घडतं? त्यावेळेला लोपामुद्रांनी असं मुनींना सांगितलं, की मी ललिता स्वरूपाची उपासना करून ललिता स्वरूपच झाले. त्यामुळे आपण सुद्धा शंकराची उपासना करून शिवरूप झाल्यावरच मी तुमची इच्छा पूर्ण करेन. म्हणजे सगळं दाम्पत्य जीवन चालू असताना सुद्धा एकमेकांच्या आत्म्याचा उद्धार करण्यासाठी हे दोघेही जण प्रयत्नशील असतात. म्हणून त्या लोपामुद्रेंनी त्या अगस्त्य ऋषींनाही विनंती केली. एवढे ज्ञानी की ज्यांच्या तपोबलामुळे तिचा जन्म झालाय. त्यांना तिने असं सांगणं केलं, की तुम्ही शिवस्वरूप झाल्यानंतर मी तुमची इच्छा पूर्ण करेन. तिथे पुन्हा हाच भाग आहे, की पुरुषी अहंकार नाही जागा झाला. असं कसं तुला सांगते, मी जसं म्हणेल तसंच वागावं लागेल. अगस्ती मुनींनी त्या प्रेमाखातर किंवा ती काही जे काही पत्नीचा मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी शंकराची उपासना करून शिवरूप धारण केलं. जे करणं शक्य आहे ते सगळं त्यांनी केलं. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी ती इच्छा व्यक्त केल्यानंतर पुन्हा तिने अट घातली आणि ती अट पूर्ण करण्यासाठी अगस्त्य मुनींनी त्या राक्षसाकडनं सगळं धन आणलं आणि तिच्या समोर प्रस्तुत केलं आणि मग ती इच्छा पूर्ण झाली. म्हणजे हा जो आत्मिक लेव्हलचा जो विषय आहे, हा शरीर किंवा मनापुरता संबंधित नसलेला विषय आहे. हे चैतन्याशी संबंधित किंवा आत्म्याशी संबंधित ही गोष्ट आहे. त्यामुळे हे महर्षी अगस्त्य ऋषी जे आहेत यांचं फार महान कार्य आहे. आजही तुम्ही जर साउथ साइडला गेलात तर अगस्त्य मुनींचे खूप सारे तुम्हाला मंदिरं दिसतील. अगस्त्य मुनींना देवास्वरूप मानलं जातं. बऱ्याच आपल्याकडे दुकानांमध्ये सुद्धा अगस्त्य ऋषींचा फोटो ठेवला जातो, जे साउथ साइडची जे लोकं आहेत. त्यामुळे अगस्त्य ऋषींना फार मोठं महत्त्व आहे. तर ते साउथमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहेत आणि भविष्य पुराण जे लिहिलेलं आहे, त्यामुळे ज्यांना हा एक अनुभव घ्यायचा असेल, त्यांनी जरूर त्या ताम्रपट्टीचा अनुभव घ्यावा. कदाचित आपलं जसं नशीब असेल त्यानुसार आपल्याला कळेल. त्यानंतर पुढे महाराजांनी दशमहाविद्यांचं वर्णन केलंय. कोणकोणत्या त्या 10 महाविद्या आहेत. त्याच्यामध्ये आपण ज्या भुवनेश्वरी देवीचे आराधना करतो, त्या भुवनेश्वरी देवीचं सुद्धा वर्णन आहे. त्याच्यामध्ये एक वाक्य महाराजांनी फार सुंदर सांगितलंय. अर्थात हे सगळं महाराजांच्या मुखातल्या वाक्य आहेत, की सृष्टीमध्ये परिवर्तनाची प्रक्रिया सतत चालू असते. या प्रक्रियेस आकर्षण आणि विकर्षण हे मूल कारण स्वरूपात असतात. ही क्षणोक्षणी होणारी क्रिया आहे. मगाशी जो मी सांगितलं, की एखाद्या सेवेकराने प्रश्न विचारला, की जे आपल्याला हवं आहे ते जर मिळालं नाही, तर काय करावं? स्वस्थ बसावं का? तर 100% नाही. एक तुमचा प्रयत्न फेल गेला, की तुम्हाला जे हवं होतं त्यासाठी तुम्ही एक कष्ट घेतले, जे काही असतील ते. पण तुम्हाला सक्सेस नाही मिळालं. म्हणून तिथं स्वस्थ न बसता तुम्ही पुन्हा त्याचा अभ्यास करून, की कुठं आपण कमी पडलो आहे आणि नवीन प्रयोगाने, नवीन मार्गाने पुन्हा ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. कारण ही सृष्टी जी आहे, ही नित्य प्रत्येक क्षणाला नवीन आहे. आपल्या शरीरामध्ये एकही अशी गोष्ट नाहीये, जी आत्ता होती आणि पुढच्या क्षणाला ती तशीच आहे. नित्य नवीन आहे. जरी आपल्याला दिसतंय पुढे हे अध्यायांमध्ये येणार आहे, की आपल्याला जरी दिसतंय, की आपलं शरीर हे आपल्याला जसं काल दिसत होतं तसंच आज दिसतंय, पण तसं नाहीये. सूक्ष्म लेव्हलवरती जर गेला तर प्रत्येक क्षणी आपलं शरीर बदलतंय. जसं शरीर बदलतं, तसं त्या शरीरानंतर आपल्या मनावरती परिणाम होतो आणि आपलं मनही बदलतं. मन बदलले की आपली विचारशक्ती बदलते.
आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायला हवी की प्रत्येक क्षणी ही गोष्ट बदलत राहते. कशाच्या बेसवर बदलते? तर या प्रक्रियेस आकर्षण आणि विकर्षण हे मूल कारणस्वरूप असतात. ही क्षणोक्षणी होणारी क्रिया आहे. प्रत्येक क्षणाला, क्षण हा निमिषाहून छोटा आहे. म्हणजे आपण पापणी लावायला आपल्याला जेवढा कालावधी लागतो त्याही पेक्षा कमी वेळ हा क्षणाचा आहे. इतक्या कमी वेळेत सृष्टी प्रचंड गतीने बदलत असते. मग हे कशाच्या बेसवरती आहे? तर आकर्षण आणि विकर्षण, की जे जे तुम्हाला हवंय, ज्या गोष्टींसाठी म्हणजे आपण जे म्हणतो की पॉझिटिव्ह हे नेहमी पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करतं. पैसा पैशाला आकर्षित करतो. ही जी गोष्ट आहे, ही म्हणजे आकर्षण आणि विकर्षण म्हणजे दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या ज्या गोष्टी आहेत किंवा दोन वेगवेगळ्या गुणधर्माच्या ज्या गोष्टी आहेत, या नेहमी विकर्षण होत असतात. त्यामुळे जर आत्ता तुमची जी परिस्थिती आहे, ही जर दोन वेगवेगळ्या गुणांशी संबंधित असेल, म्हणजे आपण असं उदाहरण घेऊया, की मला आत्ता नोकरी पाहिजे आणि मी प्रयत्न केले, खूप सारे प्रयत्न केले, पण मला नोकरी नाही मिळाली. मग मी हतबल व्हायचं का? अजिबात नाही. कारण मे बी त्यावेळेला त्या घटनेमध्ये विकर्षण असेल आणि त्यामुळे ती गोष्ट त्यावेळेला घडली नाही. पण तुम्ही आणखीन प्रयत्न केले, आणखीन सकारात्मक विचार ठेवले, मार्ग बदलून पाहिला, तर तुमच्या त्या मार्गाशी संबंधित तुम्ही जे काही सकारात्मक विचार करत आहात, सकारात्मक एनर्जी जे आपण काल बघितलं, की पिंगला नाडीमध्ये ही सकारात्मक एनर्जी वाहत असते. तर तिची जर शक्ती तुम्ही वाढवू शकलात, सतत मनामध्ये सकारात्मक विचार जे तुम्हाला हवंय, की मला नोकरी हवी, मला नोकरी मिळणार, मला कशी नोकरी हवी, इतकं क्लिअर कट जर आपण ती गोष्ट सतत त्याचं चिंतन करत राहिला, तर तुमच्या त्या इच्छेशी, तुमच्या त्या विचारांशी, तुमच्या त्या शक्तीशी जी कुठली गोष्ट समान असेल, त्या दोघांमध्ये ते आकर्षण निर्माण होऊन ती गोष्ट भले त्याच कंपनीत मिळेल किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी जे तुम्हाला हवा होता, तुमच्या कल्पनेच्याही पेक्षा जास्त असा चांगला जॉब मिळू शकतो. त्यामुळे हार मानणं हा आध्यात्मिक मार्गातल्या व्यक्तीचा स्वभाव असताच कामा नये, की आज नाही मिळालं म्हणजे मला आयुष्यभर कधीच मिळणार नाही. ही जी गोष्ट आहे, ही आपण टाळली पाहिजे आणि आळस झटकून, नैराश्य झटकून कामाला लागलं पाहिजे, की आज नाही मिळालं, ठीक आहे, आत्ता नाही मिळालं, पण पुढच्या क्षणी मला ते मिळू शकतं. हा विश्वास मनामध्ये येण्यासाठी आपण भक्ती मार्गाच्या द्वारे जे करतो, की माझा महाराजांवर विश्वास आहे. हे हा जो विश्वास आहे, ही जी मनाची धारणा आहे, ही धारणा तुमच्या आयुष्यात अशक्य ही गोष्ट घडवून आणू शकतात. आता फक्त गंमत अशीच आहे, की मला जर एखाद्या व्यक्तीकडून किंवा किंवा आता ऋचा आहे, तर मला तिच्या घरी जायचंय. मला जर तिचा पत्ता माहीत नसेल, पण तिने मला कधीतरी सांगितलं आहे, की मी इथे राहते. तर मी काय म्हणेल, की माझा विश्वास आहे, की ऋचा इथे राहते. आणि मी जर तिच्या घरी जाऊन आलो असेल, तर मी असं म्हणेल, मला माहिती आहे ती तिथे राहते. या दोघांमध्ये खूप फरक आहे. मी जेव्हा म्हणतो, की मला विश्वास आहे, की ती तिथे राहते कारण तिने मला तसं सांगितलंय. हा झाला भक्ती योग, की मी देव पाहिलेला नाही, पण देव इथे आहे याच्यावरती माझा विश्वास आहे आणि तो सदैव माझं रक्षण करतो, हा विश्वास आहे. तोही बरोबर आहे. जरी ती गोष्ट तुम्ही अनुभवलेली नाही, तरी सुद्धा आपण विश्वास ठेवायला हवा. कारण तो विश्वासच तुम्हाला पुढच्या मार्गावरती घेऊन जाणार आहे. काही वेळेला अनेक विज्ञानवादी जे आपले घरातली मंडळी असतात ते म्हणतात, "तुम्ही देव देव पाहिलाच नाही, तर तुम्ही कसं विश्वास ठेवता?" आपण दिवसभरात किंवा आपल्या नियमित जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये कितीतरी वेळेला असं करतो, की जी गोष्ट आपण पाहिली नाही त्याच्यावरती विश्वास ठेवतो. जसं की आपण मोबाईलवर कोणाला फोन लावला, तो मला आपल्याला सांगतो, की "हां, मी इथे आहे." तो तिथे आहेच का आपण पाहिलेलं नाही, अनुभवलेलं नाही. पण तो सांगतोय म्हणून आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो. तसंच जर आपल्याला माहिती नाही, की तो तिथे खरंच राहतो का? कारण मी अनुभवलेलं नाही. तर पर्याय आहे विश्वास ठेवा. मला जे हवंय ते आज मिळालं नाही, पण माझे स्वामी महाराज जे आहेत, माझे सद्गुरू जे आहेत, ते मला ती गोष्ट नक्की प्राप्त करून देणार आहेत. कसं देणार आहे मला माहिती नाही, कारण मी कधी अनुभवलेलं नाही. पण माझा विश्वास आहे. हा विश्वास जर दृढ असेल, तर प्रत्येक क्षणी बदलणारी ही सृष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला जी गोष्ट हवी आहे, ती तुम्हाला मिळवून देऊ शकते. जर ती गोष्ट तुम्ही अनुभवलेली असेल, तारक मंत्रामध्ये जे स्वामींचा तारक मंत्र आहे, त्याच्यामध्ये एक फार सुंदर वाक्य जे ह्याच्याशी संबंधित आहे. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, की तू आठव, आजपर्यंत तुझ्या जीवनात महाराजांनी किती वेळा तुला साथ दिलेली आहे. म्हणजे काय? तुला माहिती आहे तू त्या ठिकाणी जाऊन आलायस. त्यामुळे आता विश्वास नाही ठेवायचा. ती गोष्ट आहेच आहे. हे तुला मान्य करावं लागेल. कारण तू हे अनुभवलंय. कितीदा दिला बोल त्यांनीच साथ. तुझ्या प्रत्येक अडी-अडचणीला ते धावून आलेले आहेत. त्यामुळे विश्वास ठेवायची आवश्यकताच नाही. ते आहेच आहे. ती गोष्ट अस्तित्वातच आहे. मग जर ती गोष्ट अस्तित्वात आहे, आजपर्यंत घडलेलं आहे, तर उद्या का नाही घडणार?
ही अशी कुठली गोष्ट आहे की जी स्वामी महाराजांना अशक्य आहे? हे जे आपलं अस्तित्वाची जाणीव आहे, ही जाणीव जर आपल्याला असेल, तर आपण या मार्गाने जर गेलो, तरीही ती आपल्याला गोष्ट प्राप्त होऊ शकते. त्यामुळे मार्ग कुठला निवडायचा, विश्वासाचा निवडायचा का ज्ञानाचा निवडायचा, हा तुमच्या अनुभवावरती अ, अवलंबून असलेला विषय आहे. तुम्ही जर ती गोष्ट आजपर्यंत कधीच महाराजांचा अनुभव तुम्हाला आयुष्यात आला नसेल, तर तुम्ही असं म्हणा, ठीक आहे, ही सगळी लोकं जर म्हणतायत, एवढे जगभरात लोकं म्हणतायत, की स्वामी आहेत, त्यांची शक्ती काम करते, तर ठीक आहे, माझा विश्वास आहे त्यांच्यावर. ते नक्की करतील. माझ्याही आयुष्यात करतील. हा विश्वास निर्माण करा किंवा तुमच्या आयुष्याकडे मागे वळून पहा. आजपर्यंतच्या तुमच्या आयुष्यात किती वेळा महाराजांनी तुम्हाला साथ दिली आहे? मग जर इतक्या वेळेला साथ दिली आहे, तर पुढेही नक्की आपल्याला ही साथ मिळणार आहे. या धारणेवरती जर आपण काम केलं, तर तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळणार नाही, असं या सृष्टीत होऊच शकत नाही. हा महाराजांचा शब्द आहे. त्यामुळे ही सृष्टी परिवर्तनशील आहे. जी गोष्ट आज तुमच्याकडे नाही, ती गोष्ट उद्या तुमच्याकडे असू शकते. पण त्यासाठी प्रयत्न म्हणजेच कर्म हे तुम्हाला करावं लागेल. झाडाखाली बसून जर आपण म्हणलं जांभूळ माझ्या तोंडात येऊन पडावं, तर परमेश्वर असं जांभूळ कधीच तोंडात येऊन पाडणार नाही. आणि तेही पाडेल, पण कधी की जांभूळ माझ्या तोंडात पडणारच आहे, हा दृढ विश्वास त्या ठिकाणी असला पाहिजे. मी खाली बसलोय, जांभूळ वरती आहे, कसं काय पडेल? पण नाही, मला पडावं अशी फार इच्छा आहे. असं जर म्हणत राहिलं, तर ते जांभूळ कधीच तुमच्या तोंडात पडणार नाही. त्यामुळे आपला मार्ग आपल्याला निवडायचा आहे. आपल्याला काय हवंय हे निश्चित असलं पाहिजे. त्याच्यावरती दृढ विश्वास असला पाहिजे किंवा त्याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. तर ती गोष्ट 100% आपल्याला मिळू शकते. त्यानंतर जे अत्यंत महत्वाचं आहे, की आपण ज्या स्वामींचे सेवेकरी आहोत, ही शक्ती कोण आहे? तर महाराजांनी त्या दशमहाविद्यांचं जे वर्णन केलंय, की किती त्यांची ताकद आहे, ते काय करू शकतात? तुमचे रोग, तुमचे प्रश्न, संपत्ती, संतती सगळे प्रश्न सोडवू शकतात. अशा त्या दशमहाविद्यांची ताकद आहे. पण महाराज पुढे असं म्हणतात, "दशमहाविद्या स्वरूपिणी अनघा देवी आणि तिचा प्रभू अनघ म्हणजे साक्षात दत्तप्रभू यांची अर्चना केली असता अष्टसिद्धींची प्राप्ती होते." मग या 10 ठिकाणी हिंडण्यापेक्षा आपण सोपं आहे, की आपल्या महाराजांची जर सेवा केली, त्यांच्यावरती श्रद्धा, विश्वास ठेवून आता पुन्हा तोच आहे, श्रद्धा, विश्वास कधी आहे? ज्यावेळेला ती गोष्ट तुम्ही अनुभवलेली नाही. जर ती गोष्ट अनुभवली असेल, तर असं तुम्ही म्हणू शकत नाही, की माझा विश्वास आहे. मला ही गोष्ट माहीत आहे, असं आपलं वाक्प्रचार असला पाहिजे. ज्यावेळेला आपण म्हणतो, की माझा स्वामींवर विश्वास आहे, म्हणजे आपण ती गोष्ट आजपर्यंत अनुभवली नाही, पण सगळ्यांनी अनुभवली म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. तर आपल्याला आपल्या आयुष्यात काय घडलंय हे स्वतः अनुभवायचं आहे. त्यामुळे महाराजांची सेवा केल्यानंतर महाराज म्हणतात, की अष्टसिद्धींची प्राप्ती होते. या दशमहाविद्या ज्या आहेत त्या आपल्यावर प्रसन्न होतात. मग एवढं जर सगळं असेल, तर विचार करा, की आपल्या आयुष्यात काय आपल्याला मिळू नाही शकत? सगळं मिळू शकतं. तुमच्याकडे पैसा कमी आहे म्हणून उद्या नसणार आहे का? अरे मी महाराजांची सेवा करेन. माझ्याकडे जेवढा मला गरजेचा आहे, तेवढा पैसा नक्की महाराज माझ्या आयुष्यात देतील. आज माझ्याकडे एखादी गोष्ट नाहीये. मला सुखी दाम्पत्य जीवन हवंय, पण आज नाहीये. तसं माझं जीवन नाहीये. उद्या होऊ शकतं का? 100% होऊ शकतं. तीच व्यक्ती सगळं माझ्या बाबतीत हे घडवू शकतं किंवा मला जे हवं आहे, ते मला मिळणार आहे का? तर 100% मिळू शकतं. पण आपल्याला असलेला विश्वास किंवा आपल्याला असलेलं ज्ञान हे आपल्याला त्यातून तारून नेऊ शकतं आणि त्यासाठी लागणारं कर्म हे आपण करणं अपेक्षित आहे. जे फक्त माझा महाराजांवर विश्वास आहे, ते मला नक्की देणार आहेत. असं म्हणूनही महाराज देऊ शकतात. पण तो विचार सतत 24 तास जागृत असला पाहिजे. अन्यथा कर्म करत राहिलं पाहिजे. जप, जाप्य, मंत्र जाप. म्हणजे काय? तर आपला काल आपण जसं म्हणलं, की त्या मंत्राच्या माध्यमातनं आपलं मन त्या एका ठिकाणी एकाग्र झालं पाहिजे, की स्वामी आहेत, 100% आहेत आणि मला ते देणार आहेत. हा विचार आपल्या मनामध्ये दृढ होतो. श्रीपाद चरित्र वाचण्याचं काय फळ आहे, हे महाराज स्वतःच्या मुखातून सांगतात, की प्रभू पुढे म्हणाले, "श्री चरित्रामृत हा केवळ एक ग्रंथ आहे असे मानू नये." म्हणजे केवळ एक पुस्तक आहे आणि याच्यात काहीतरी लिहिलेलं आहे असं मानायचं नाही. तर हा एक सजीव अशा महाचैतन्याचा प्रवाह आहे. प्रचंड शक्ती या ग्रंथाच्या माध्यमातून आहे. तुम्ही याचे पारायण करीत असताना यातील प्रत्येक अक्षरातील शक्ती माझ्या चैतन्यात प्रवाहित होत असते. आपण जे हे ग्रंथपठण आता गेले 19-20 दिवसांपासून करतोय, तर आपण प्रत्येक क्षणी महाराजांच्या श्रीपाद श्रीवल्लभ आपण जो पहिला श्लोक म्हणला, की त्रेतायुगामध्ये राम हे परमेश्वराचं रूप होतं. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण हे परमेश्वराचं रूप होतं आणि कलियुगामध्ये कलौ श्रीपाद श्रीवल्लभः या कलियुगामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ हेच या सृष्टीचे तारणहार आहेत आणि हेच सृष्टीचे तारणहार श्री स्वामी समर्थ रूपामध्ये आहेत आणि अशा त्या रूपाशी किंवा अशा त्या अवताराशी आपण सगळे जोडलेले आहोत.
त्यामुळे आपण ह्या ग्रंथ पारायणाच्या निमित्तानं महाराजांशी आणखीन जवळ पोहोचतो आहोत. त्यांच्या चैतन्याशी आपण जोडले जात आहोत. तुमच्या नकळत माझ्याशी भावसंबंध घडतो. आपल्याला कळतही नाही, आपण इमोशनली महाराजांशी कनेक्ट होत राहतो. यामुळे तुमच्या धर्मबद्ध अशा सर्व इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतात. आता ह्याच्यापेक्षा अभिवचन अजून काय हवं? महाराज म्हणतात, की तुम्ही याच्यातनं कनेक्ट होता आणि मी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. पण आधी इच्छा तर व्यक्त करा. ती इच्छा व्यवस्थित असली पाहिजे. त्या इच्छेवरती तुमचाच विश्वास नसेल, तुम्हीच त्या इच्छेवरती संशय घेत असाल, तर ती इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. धर्मसंबंध म्हणजे काय? धर्म काय आहे? याचा अर्थ आपण बघितला नसेल तर भगवद्गीता जरूर वाचावी, की धर्म म्हणजे काय? तर महाराज हे प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. या ग्रंथराजाला तुमच्या पूजा मंदिरात, देवघरात नुसते ठेवले असता त्यातून शुभप्रत स्पंदने येतात. ही स्पंदने दुष्ट शक्तींना, दुर्दैव आणणाऱ्या शक्तींना पिटाळून टाकतात. जसं आपण गुरुचरित्र आणि स्वामीचरित्रा बाबतीत म्हणतो, की स्वामीचरित्र नुसतं असलं तरीही त्याच्यातनं ती शक्ती काम करते. पण फक्त असणं आणि वाचायचं नाही, हे पण अर्धज्ञान आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताची जाणतेपणे अथवा अजाणतेपणे निंदा केल्यास त्या निंदा करणाऱ्या व्यक्तीचे पूर्व पुण्यफल धर्मदेवता घेते आणि योग्य अशा जीवाला वाटून टाकते. म्हणजे तुम्ही सेवा करताय किंवा अन्य काही चांगलं काम करताय, पुण्य काम करताय, पण जर या चरित्राबद्दल, या ग्रंथाबद्दल टीका टिप्पणी करत असाल, आक्षेप घेत असाल, शंका व्यक्त करत असाल, तर त्या व्यक्तीचं पुण्यफळ जे आहे ते पुण्यफळ काढून घेऊन ते ज्याला आवश्यक आहे किंवा जो त्या पात्रतेचा आहे त्याला दिलं जातं आणि तो अशा रीतीने श्रद्धावान गरीब भक्त भाग्यवंत होतो आणि अश्रद्धावान व्यक्ती गरीब होतो. स्वामी चरित्र 8 अध्याय क्रमांक 20. महाराजांकडे तो व्यक्ती येतो, महाराज मला पैसे हवेत, लक्ष्मी प्राप्ती करायची आहे, अडचण आहे. महाराज म्हणतात ठीक आहे, फकीरांना जेवू घाल. त्या व्यक्तीसाठी फकीरांना जेवू घालणं काहीच अवघड नसतं. फकीरांना जेवू घालतो. महाराजांची परीक्षा पुढे सुरू होते. महाराज म्हणतात आता त्यांचं उष्ट राहिलेलं जेवण कर. विचार करा किती विचित्र असेल. आपल्यालाही किती विचित्र वाटेल असं कोणाचं उष्ट जेवत असताना. महाराज म्हणले उष्ट जेवण कर. जरी महाराजांकडे आलाय, त्या शक्ती समोर आलेला आहे, आता इथे शंका घेतली आहे. असं उष्ट खाल्ल्याने मला कसे पैसे मिळतील? मला वाटलं महाराज काहीतरी चमत्कार करतील आणि कुठून तरी पैसे आणतील, असं त्या व्यक्तीच्या मनातला भाव होता. तो म्हटलं मी नाही बसणार. मनामध्ये हा फक्त विचार केला. आपण जे नेहमी म्हणतो, की तुम्ही कृतीने काही नाही केलं, शब्दांनी काही बोललं नाही, पण मनातनं जरी ते केलं तरी महाराजांपर्यंत पोहोचतं आणि त्याचं फळ मिळतं. त्या व्यक्तीने हा फक्त मनात विचार केला, हे कसं काय जेवण करणार आणि असं केल्याने मला काय पैसे मिळणार आहेत का? हा केलेला मनात विचार क्षणात महाराजांना तो समजला आणि महाराजांनी सांगितलं, की चल जा म्हणे, तुझा काही उपयोग नाही. आणि त्याच वेळेला महाराजांसमोर एक अगदी गरीब ब्राह्मण आहे, म्हणजे गरीब व्यक्ती आहे. ज्याला काही शास्त्र वगैरे माहित नाही, काही कशाचाही माहित नाही. फक्त त्याचा विश्वास आहे, की एवढ्या सगळ्यांना स्वामींनी आशीर्वाद दिलेत, सगळ्यांचं कल्याण केलंय. मग माझं पण दुःख स्वामी नक्कीच दूर करतील. केवळ एवढ्या विश्वासाने आलाय. त्याला ना शास्त्र माहिती आहे, ज्ञान आहे, काहीच नाही. तो आला महाराजांसमोर. महाराजांना सांगितलं, महाराज माझी गरिबी दूर करा. महाराजांनी सांगितलं जेवायला त्या उष्टांना खा. विदाऊट एनी डाऊट, एकही शंका न घेता, कारण त्याला काही घेणं देणं नाही. त्याला एवढंच माहिती आहे, स्वामी महाराज माझं दुःख दूर करणार आहेत. माझा प्रश्न जो आहे तो सोडवणार आहे. ते जे सांगतील ते करायचं, विचार करायचा नाही. कारण ती मोठी असामी आहे. हा श्रद्धेचा भाग आहे, विश्वासाचा आहे. आणि म्हणून तो त्या ठिकाणी जेवायला बसतो. महाराज म्हणतात, ठीक आहे, आता तू कर्म केलंस ना, आता फळ मिळेल. जा मुंबईला. मुंबईला गेला. तिथं त्याला मनात प्रश्न पडला, तर इथे मुंबईला येऊन कोण मी ओळखत नाही, मी एवढा गरीब माणूस, दरिद्री माणूस, मला कोण कसे पैसे देईल? एक अज्ञान बाई त्या ठिकाणी येते. ती त्या व्यक्तीला 10,000 रुपये देते आणि जाते. हे आहे, की जो पुण्यवान आहे, त्यांनी जर ती शंका घेतली, अश्रद्धा वागला, तर त्याचं पुण्य अशा गरीब व्यक्तीला जातं, जो श्रद्धावान आहे, पण बाकी त्याच्याकडे काहीच नाही. तर ते पुण्य त्याला मिळतं आणि त्या पुण्याचा फायदा मिळतो. म्हणजेच थोडक्यात असं समजा, कुठलीच गोष्ट विदाऊट कॉज होत नाही. तुम्हाला जे मिळवायचं आहे, ते मिळवण्यासाठी तेवढा बॅलन्स तुमच्याकडे असला पाहिजे. त्याशिवाय महाराज काही देत नाहीत. आपल्याला असं वाटतं मी काहीच न करता महाराजांनी दिलं, याचा अर्थ कोणाच्या तरी पुण्याने आपल्याला मिळालं आहे. जसं महाभारतामध्ये जोपर्यंत विदुर कौरवांच्या राज्यमंत्र्यांमध्ये होता, विदुर हा अतिशय पुण्यवान भक्त होता, श्रीकृष्णाचा भक्त होता. आणि तो वेळोवेळी धृतराष्ट्रासहित सगळ्यांना समजावून सांगायचं, हे युद्ध करू नका, तुम्ही माघार घ्या आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. शेवटपर्यंत त्यांचं ऐकलं नाही. शेवटी दुर्योधनाने विदुराला सांगितलं, तू या सभेतनं निघून जा, तुझं ऐकायचं नाही मला. विदुर हा त्यांचा काका आहे.
आणि श्रीकृष्णांचा भक्त असल्यामुळे श्रीकृष्णाने विदुराला सांगितलं, तुम्ही एक काम करा, तीर्थयात्रेला निघून जा. ज्या वेळेला विदुर जो आहे तो त्या कौरवांच्या ठिकाणावरून निघून जातो, त्यानंतर कौरवांचा ऱ्हास व्हायला सुरुवात होतो आणि मग ते महायुद्ध घडतं आणि संपूर्ण कुरु वंशाचा नाश त्या ठिकाणी झालाय. म्हणजे केवळ तो एक विदुर हा पुण्य आत्मा असल्यामुळे त्या सगळ्या कौरवांना तोपर्यंत राज्याचा लाभ मिळत होता, स्त्रीचा लाभ मिळत होता, संपत्तीचा लाभ मिळत होता, सर्व होतं. एक पुण्यवान माणसाच्या मुळे इतरांना त्याचा लाभ मिळतो. त्यांना असं वाटतं की माझ्यामुळे हे सगळं मला मिळतंय. ज्याला तो पुण्यवान आत्मा त्या ठिकाणावरून जातो, त्याचा अपमान केला जातो, त्यावेळेला त्या ठिकाणी उतरती कळा लागते. सेम गोष्ट रामायणात घडली. जोपर्यंत विभीषण त्या ठिकाणी होता, तोपर्यंत रावण अजिंक्य होता. मंदोदरी जेव्हापर्यंत तिथे होती, तोपर्यंत रावण अजिंक्य होता. पण ज्या वेळेला विभीषणाने एवढं सगळं धर्मसंमत गोष्टी सांगून सुद्धा रावण ऐकत नाही म्हटल्यावर विभीषणाने साथ सोडली आणि रामाकडे आला आणि त्यानंतर रावणाचा ह्रास होऊन संपूर्ण लंका जी आहे ती नाश पावली. म्हणून कधीही कुठल्याही पुण्यवान आत्म्याचा जो भक्त आहे, कुठल्याही देवाचा भक्त असू दे, त्याचा कधीही अपमान करायचा नाही, त्याची कधी टिंगलटवाळी करायची, कुठल्याही देवाचा असू दे, गणपतीचा असू दे, नाहीतर आणखीन कुठल्या देवाचा असू दे, स्वामींचा भक्त असू दे, यांची कधीही टिंगलटवाळी करायची नाही. तो व्यक्ती कदाचित आपल्याला काही बोलणार नाही, परंतु ही जी नियती आहे, ही नियती प्रत्येक गोष्टींचा हिशोब ठेवत राहते आणि ह्या प्रत्येक गोष्टींमुळे आपल्याला अनुभवायला लागतं. म्हणून आपण केंद्रात अनेकदा आपल्याला सांगितलं जातं आणि तेही सांगतात, गुरुमाऊली अनेक वेळेला सांगतात की सेवेकऱ्यांशी आपण चांगलं प्रेमाने वागलं पाहिजे, इतरांशी तेवढ्याच प्रेमाने वागलं पाहिजे. कारण आपण ज्यावेळेला दुष्ट भावनेनं त्यांच्याशी वागतो, त्यावेळेला आपलं पुण्य त्यांना लागतं आणि त्यांचं पाप आपल्या माथ्यावर लागतं. मग आपण म्हणतो मी एवढी सेवा केली तरी माझ्या आयुष्यात असं का होत आहे, वगैरे वगैरे. त्यामुळे ह्या गोष्टींचा आपण विचार करावा आणि श्रद्धेने जर आपण ह्या गोष्टी केल्या तर आपल्या आयुष्यात सगळं प्राप्त होऊ शकतं. त्यानंतर पुढच्या अध्यायात नवनाथांचं वर्णन आहे. नवनाथ कोण आहेत? नवनारायण, जे आपण नवनाथ ग्रंथामध्ये सुद्धा वाचतो. शेवटचा त्यातला जो पॅराग्राफ आहे तो अत्यंत महत्वाचा आहे की कोणतीही समस्या निर्माण झाल्यास अंशावतार त्या समस्येच्या निराकरणासाठी मूलतत्वाकडे निवेदन घेऊन येतात. म्हणजे हे जे नवनाथ आहेत हे अंशावतार आहेत, भगवंताचे अंशरूपी अवतार आहेत. जसं भगवान श्रीकृष्ण हे परमेश्वराचं पूर्ण रूप आहे, भगवान राम हे अंशावतार आहेत, परंतु भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण अवतार आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती, स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण अवतार आहेत, परमेश्वराचं पूर्ण स्वरूप आहे. ज्या वेळेला कोणतीही समस्या निर्माण होते, कोणीही भक्त ज्यावेळेला समस्या ह्या अंशावतारांकडे घेऊन जातो, त्यावेळेला त्या अंशावतार त्या समस्येच्या निराकरणासाठी मूलतत्वाकडे निवेदन घेऊन जातात. म्हणजे हे नवनाथ महाराज सुद्धा महाराजांकडे विचारणा करतात की हा भक्त माझ्याकडे आला आहे आणि याचं दुःख दूर करायचं आहे, तर तुमची अनुमती पाहिजे. आता विचार करा, आपण किती भाग्यवान आहोत की आपण महाराजांशी जोडले गेलेलो आहोत. मूलतत्वाकडून अनुमती घेऊन जीवांचे कल्याण करतात. म्हणजे त्यांची परमिशन मिळाल्यानंतर त्या भक्तांचं कल्याण होतं. या अंशावतारात राग, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे मानवी दुर्गुण नसतात. यामुळे मूलतत्वाची कार्यसमर्थता अंशावतारात सुद्धा आढळते. हे जे अंशावतार आहेत यांच्यामध्ये हे मानवी जे दुर्गुण आहेत, राग, मोह, मद, मत्सर, दंभ, हे दुर्गुण नसल्यामुळे तेवढी शुद्धता त्या जीवाची असल्यामुळे, त्या चैतन्याची असल्यामुळे त्यांच्यामध्ये मूलतत्वाचे बरेचसे गुण आपल्याला आढळतात. आणि म्हणून हे जे सिद्ध पुरुष आहेत, या सिद्ध पुरुषांच्या सेवेने सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी का प्राप्त होतात, याचं कारण त्या सिद्ध पुरुषांच्या माध्यमातून ती पूर्ण परब्रह्माची शक्तीच त्या ठिकाणी कार्य करत असते. जसं स्वामी महाराजांनी अनेक सिद्ध पुरुष घडवले आणि त्या सिद्ध पुरुषांच्या मठात आजही जेवढे लोक सेवा करतात त्यांना अनेक चमत्कारिक अनुभव येतात. याचं कारण असं की त्या सिद्ध पुरुषांच्या माध्यमातून ती परमेश्वराची, स्वामी महाराजांचीच शक्ती कार्य करीत असते. कारण ते सिद्ध पुरुष तेवढे निर्मळ असतात आणि ते तेवढे त्या परमेश्वरी शक्तीशी जोडले गेलेले असतात. त्यामुळे आपण महाराजांच्या डायरेक्ट सानिध्यात आहोत. दर गुरुपौर्णिमेला आपण महाराजांना विनंती करतोय, ही साधी गोष्ट नाही. केवळ शारीरिक कृती म्हणून जर करत राहिला तर आयुष्यभर महाराजांचे फक्त शरीराने जोडले गेलेले असू, पण जर भावनेच्या सानिध्याने किंवा इमोशनली त्या गोष्टींची अटॅच असू, मानसिकरित्या त्याशी अटॅच असू आणि आत्मिक रूपाने जर त्या शक्तीशी आपण जोडले गेलो, तर ह्याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आपल्या जगामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये काहीही नसेल. त्यानंतर अध्याय क्रमांक 33 आहे, रमणी आणि नरसिंह रायडू यांचा विवाह श्रीपादांनी स्वतःच कराविला. मग अशी सुरुवातीला जे आपल्याला तो दगडाचा फोटो दाखवला,
तर तो जो दगड आहे तो आजही त्या पूर्वपुरावरती आहे. तर एका दगडावरती श्रीपादांची पादमुद्रा पाहिली, जे ते शंकर भट्ट तो प्रवास करतोय पिठिकापुराला जाण्यासाठी. त्यांना त्या ठिकाणी तो दगड त्यांना पाहायला मिळाला. आजही तो दगड आपल्याला पाहता येऊ शकतो. श्रीपाद प्रभू त्याच दगडावर उभे राहून सूर्य नमस्कार घालीत असत. त्याची सावली आपण त्या दिवशी ग्रुपवर टाकली होती, की महाराजांची ती छाया जी आहे ती छायामुद्रा आजही त्या ठिकाणी पाहायला मिळते. श्री चरणांची चरण कमले तेथे पाहून आम्हास आश्चर्य वाटले आणि अत्यानंदही झाला. तिथे गेल्यानंतर प्रत्येकाचा हाच भाव असतो. आता त्या नरसिंह रायडूची कथा आहे की ते पंचदेव पहाडच्या त्या ठिकाणी येतात शंकर भट्ट आणि ते त्या नरसिंह रायडू त्यांना भेटतो, तो त्यांना बोलवतो, स्वागत करतो, आदरातिथ्य करतो आणि त्याची स्टोरी सांगायला लागतो की मी लहानपणी अत्यंत गरीब आणि दुर्बल होतो. माझे आई वडील माझ्या लहानपणीच वारले. त्यामुळे माझ्या मामा मामींनी माझा सांभाळ केला. मामा अत्यंत शांत, चांगले होते आणि मामी अत्यंत तापट स्वभावाची होती. खूप सारे कष्ट त्यांना जे भोगावे लागले ते त्या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेले आहेत. आणि त्यांची जी मुलगी होती त्या मामा मामींची रमणी, तर ह्या रमणी पुन्हा ती छोटीशी 12 वर्षाची बालिका आहे. तर तिची ही इच्छा होती की माझं लग्न ह्या नरसिंह रायडू ह्याच्याशीच व्हावं. परंतु अनेक गोष्टी अशा होत्या की ज्याच्यामुळे त्या गोष्टींना विरोध होता आणि ती गोष्ट घडणार नाही असं होतं. आणि मामीचा स्वभाव त्या ठिकाणी वर्णन केलाय. आमची रमणी कसेही करून मीच तिचा पती व्हावा असे श्रीकृष्णाजवळ दररोज प्रार्थना करीत असे. मागे अनेकदा ज्यावेळेला वाचन झालं त्यावेळेला काही जणांनी विचारलं होतं की लग्न करण्यासाठी काय सेवा करावी. ह्यातला पहिला भाग प्रार्थना, की आपल्याला कसा पुरुष हवाय किंवा कशी पत्नी हवी आहे, ती प्रार्थना आपण स्वामींकडे नित्य नियमाने करावी. त्यानंतर त्या घरामध्ये एका मांत्रिकाची एंट्री होते, प्रवेश होतो. मग तो मांत्रिक मामीला बरंच काही वश करण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर बऱ्याच गोष्टी त्या घरात घेतो. तर त्या मांत्रिकाला त्या रमणीवरती जीव येतो आणि तिचा उपभोग घ्यावा अशी त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते आणि तो प्रचंड त्या सगळ्या त्याच्या वाईट शक्तींचा उपयोग करून त्या रमणीला अत्यंत छळायला लागतो, त्यांच्या घरात छळायला लागतो. म्हणजे ह्या लेवल पर्यंत जातं की ती इतकी वश होते की ती रक्तपान करायला लागते, म्हणजे रक्त प्यायला सुरुवात करते. 12 वर्षाची मुलगी आहे. आपण जर कधी एखादी अशी पछाडलेली व्यक्ती पाहिली असेल तर आपल्याला अंदाज येईल की किती भयानक रूप असतं. आणि तिचं ते अकराळ विक्राळ रूप, घरामध्ये सगळं कोंबड्यांचं, बकऱ्यांचं त्यांचा बळी दिला जातो. ते सगळं घरामध्ये सगळ्यात पडलेलं ते रक्त त्या रमणीला प्यायला दिलं जातं. असा तो मांत्रिक जो आहे तो फार वेदना त्या ठिकाणी देत राहतो. आणि हा जो नरसिंह रायडू आहे हा तर अगदी साधा व्यक्ती असतो. ह्याला काहीच करता येत नाही. ते मामाही त्या ठिकाणी काही करत नाहीत. आणि एवढं त्या वश झाल्यानंतर त्या साधूची अशी इच्छा असते त्या मांत्रिकाची की ह्या मुलीशी संग करावा म्हणून तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. पण एवढी वश असून सुद्धा, बघा ही वश असून सुद्धा तिची जी मनातली तीव्र इच्छा आहे की त्या नरसिंह रायडूशी विवाह करायचा आहे, तर ज्यावेळेला तो मांत्रिक त्या ठिकाणी येतो त्यावेळेला ती आतली सुप्त जी इच्छा आहे किंवा ती जी शक्ती आहे, ही शक्ती इतकी तीव्र होते की त्या वश असताना सुद्धा ती उठते, ओरडते आणि त्या मांत्रिकाच्या डोक्यात एक जोराचा प्रहार करते. म्हणजे जर निश्चय पक्का असेल तर ही आंतरिक शक्ती त्या ठिकाणी प्रकट होऊ शकते. आणि ह्या मांत्रिकाला सुद्धा त्याचं आश्चर्य वाटतं की हे असं कसं घडलं म्हणून. आणि महाराज त्या ठिकाणी येतात, मग त्या ब्राह्मणाच्या रूपात येतात, त्या मांत्रिकाला त्याची शिक्षा मिळते. ही सगळी गोष्ट आपण पाहिली. आता ही वरचेवर जर गोष्ट पाहिली तर एक साधारण गोष्ट आहे आणि कशा प्रकारे महाराज तिचं लग्न लावून देतात हे आपण त्या ठिकाणी बघितलं. पण ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे, आपण जे प्रत्येक वेळेला म्हणतोय की आपली इच्छा पूर्ण होऊ शकते, ज्या वेळेला आपण एखादी इच्छा व्यक्त करतो, ही इच्छा पूर्ण होण्यासाठी नियती जी आहे ही तुमची परीक्षा घेते की ती इच्छा किंवा ते जे तुम्हाला हवं आहे ते त्यासाठी तुम्ही पात्र आहात का. जे तुम्हाला पैसे हवे आहेत पण ते पैसे टिकवण्याचं तुमचा स्वभाव धर्म आहे का, किंवा तुमच्यामध्ये तशी गुणवृत्ती आहे का, का तुम्ही उधळपट्टे आहात, अहंकारी आहात. असा स्वभाव असेल तर पैसा त्या ठिकाणी येत नाही, म्हणजे लक्ष्मीची कृपा होत नाही. तर ही रमणी जी आहे ते तिची तीव्र इच्छा आहे की मला ह्या व्यक्तीशी लग्न करायचं आहे,
पण ही सहज घडली का? तर नाही. इतक्या प्रचंड वेदना त्या ठिकाणी तिला झालेल्या आहेत. फार अगदी मृत्यूसह यातना होतात. संपूर्ण घर त्यांचं नष्ट होण्याच्या मार्गावर असतं. परंतु ती इच्छा तेवढी तीव्र असल्यामुळे महाराज त्या ठिकाणी मध्यस्थी करून त्यांच्यावरचं जे सगळं अरिष्ट आहे ते त्या ठिकाणी घालवतात आणि त्या रमणीचा विवाह त्या नरसिंह रायडूशी करतात. म्हणजे आयुष्यामध्ये कितीही संकट आलं, कितीही संकट, अगदी मृत्यू जरी समोर आला, पण जर जे तुम्हाला हवंय ती जर इच्छा तीव्र असेल, तर अशा शेवटच्या क्षणी सुद्धा महाराज त्या ठिकाणी येऊन सगळं गणित बदलून टाकतात आणि जे आपल्याला हवं आहे ते आपल्याला नक्की मिळवून देतात. ही महाराजांची लीला आहे. पण त्यासाठी आपण पात्र आहोत का? तेवढी तीव्र इच्छा आपल्यामध्ये आहे का? तेवढं त्यासाठी कष्ट भोगण्याची, सहन करण्याची आपली क्षमता आहे का? त्यासाठी जे कर्म करावं लागणार आहे, ते कर्म करण्याची आपली इच्छाशक्ती आहे का? या सगळ्या गोष्टींचं मूल्यमापन केलं जातं आणि मगच ती आपल्याला गोष्ट भेटते. त्यामुळे आपल्याला जे हवं आहे, योग्य पती हवा असेल, योग्य पत्नी हवी असेल, तर त्यासाठी आपण परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला सांगतात, की अ, दुर्गा सप्तशतीमध्ये जो श्लोक आहे, "मनासारखी पत्नी संसार सिंधू तारिणी." तर हा श्लोक लावून तुम्ही दुर्गा सप्त आता तुम्ही म्हणाल, मग हे कशासाठी करायचं? कर्म केलं पाहिजे. कर्माशिवाय कारण ती तुमची किती क्षमता आहे, की त्या गोष्टींसाठी तुम्ही धडपडताय का? तुम्हाला फक्त लग्न करायचंय. ह्याही गोष्टींचा सगळा विचार ही नियती करत राहते आणि ज्यावेळेला ह्या नियतीच्या परीक्षेमध्ये आपण पास होतो, त्यावेळेला स्वतः भगवंत येऊन त्या ठिकाणी तुमची इच्छा पूर्ण करू शकतो. मग ती कुठल्याही स्वरूपाची इच्छा असो, इच्छित वर मिळावा, इच्छित वधू मिळावी किंवा आरोग्याची कुठली समस्या असेल, प्रचंड वेदना होऊ शकतात. पण ह्या लढ्यामध्ये आपण मात्र ठामपणे उभं राहायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये हे स्फुल्लिंग माँसाहेबांनी पेटवलं, की आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं आहे. मग ते स्वराज्य निर्माण करायचंय म्हणून त्या तुळजाभवानी मातेच्या समोर रोज उठून बसले का? आणि रोज आपला जपजाप करा, स्वराज्य पाहिजे मला, देवी तुझा आशीर्वाद राहू दे आणि तू मला स्वराज्य मिळवून दे. नाही. तर ते स्वराज्य हवं आहे. हे स्वराज्य का निर्माण करायचं हे त्यांना पक्क माहिती आहे. त्यासाठी त्यांनी कष्ट घ्यायला सुरुवात केली. प्रचंड बलाढ्य असलेल्या 5 पतशाही ज्या आहेत त्यांच्याशी युद्ध करायचे प्रयत्न हे केले. अनेक वेळेला त्यांना हार प्राप्त झालेली आहे. अनेकदा त्यांना जे हवंय तसं ते घडत नव्हतं. परंतु शेवटपर्यंत त्यांनी स्वराज्याची इच्छा सोडलेली नाही. अगदी औरंगजेबाच्या याच्यामध्ये असताना मृत्यू समोर होता. अफझल खानाच्या ठिकाणी मृत्यू समोर होता. रणदुल्ला खान ज्यावेळेला होता त्यावेळेला मृत्यू समोर होता. प्रत्येक क्षणी त्यांनी मृत्यूशी झुंज दिली आहे. पण ही मृत्यूशी झुंज देताना विचार पक्का आहे, की मला स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि ह्या स्वराज्यासाठी शरीराच्या अंतिम कणापर्यंत जेवढं माझ्याकडे ताकद आहे तोपर्यंत मी लढत राहणार आहे. पण स्वराज्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून छत्रपती नेहमी म्हणायचे, हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा आहे. ही भगवंताची इच्छा आहे आणि त्या भगवंताच्या इच्छेसाठी मी माझा जीव द्यायला सुद्धा तयार आहे. ज्याला अफझल खानाशी लढण्याचा वेळ येते, त्याला सगळे सरदार जे महाराजांना म्हणतात, "महाराज तुम्ही नका जाऊ. बाकी सगळं करू. आपण एक वेळ तह करू, पण तुम्ही नका जाऊ." पण महाराज त्या ठिकाणी माघार नाही घेत, की माझा जीव वाचवतो पण नाही. वेळ पडली तर माझा जीव गेला तरी चालेल, पण स्वराज्याची निर्मिती ही झालीच पाहिजे. हा जो बाणा आहे, हा आपल्यामध्ये आहे का? की जी गोष्ट आपल्याला हवी आहे, त्यासाठी वाट्टेल ती किंमत गेली तरी चालेल, पण ती गोष्ट प्राप्त झाल्याशिवाय मी थांबणार नाही. ही नियती आपली परीक्षा बघते आणि तरच स्वराज्य उभं राहतं. त्यामुळे ज्यांनी ते स्वराज्य निर्मितीसाठी आपले प्राणदान दिले, त्यांना त्या गोष्टीची जाणीव आहे, की आपण काय-काय गमवून हे स्वराज्य मिळवले. पण ती इच्छा तीव्र असते. अशा प्रकारे परमेश्वर तेव्हाच कृपा करतो, ज्यावेळेला तेवढी आपली पात्रता निर्माण होते. आपल्याला जे हवंय ते निश्चित देऊ शकते. अध्याय क्रमांक आता परत 34 आहे. वेळही झालाय. 34 आणि 36 हा पुन्हा असाच गुढ आहे, की महाराजांचा परोक्ष भाव काय, अपरोक्ष भाव काय आणि साक्षात भाव काय, साक्षी भाव काय, हे 3 वेगवेगळे रूप आहेत. महाराज आपली कशा प्रकारे काळजी घेत असतात, हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. भक्तांसाठी महाराज आपण आरतीमध्ये जे म्हणतो, की महाराज भक्तवत्सल भक्ताभिमानी आहेत. भक्तांनी दिलेला शब्द खरा करण्यासाठी महाराज कशा प्रकारे लीला करतात, ही आपल्याला अध्यायांमध्ये बघायला मिळेल. आणि पुन्हा एकदा 36वा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा ज्ञानाचा भाग आहे, की ही सृष्टीमध्ये कशा गोष्टी चालतात. हा आत्मा आणि हे जीवन, आपलं कर्मफळ हे कसं आहे. त्यामुळे आपण जे नेहमी रडत राहतो, की माझं नशीब, माझं नशीब, माझं प्रारब्ध, माझं प्रारब्ध. हे रडणं किमान स्वामी सेवेकरांनी तरी बंद केलं पाहिजे. एक ज्याचा स्वामींवर विश्वास आहे, त्याने विश्वास आहे, श्रद्धा आहे म्हणून नशीब म्हणून